On an average, every Indian household has around 35 electronic gadgets. So हे जे गॅजेट्स आहेत एक ना एक दिवस ते एंड ऑफ लाईफ होणार आहेत. सो भारत हा जगामध्ये नंबर 3चा कॉन्ट्रीब्युटर आहे ई वेस्टमध्ये. पण एवढ्या 10 वर्षामध्ये ना ज्या नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो ते 3-4 वर्षामध्ये खराब होऊन जात आहेत. मुद्दाम कमी क्वालिटीच्या वस्तू बनवल्या जातात का? मुद्दाम ई वेस्ट वाढवण्यासाठी म्हणा. ई वेस्टमध्ये वेगळं काय आहे तर ई वेस्ट म्हणजे कुठलीही गोष्ट की ज्याला ऑन करण्यासाठी किंवा ती चालवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज लागते. एक इन्फॉर्मल सेक्टरमध्ये एक वस्तू जाळलेली अशा कितीतरी वस्तू जाळल्या जातात आणि तीच राख आपल्या नदीमध्ये जाऊन मिळते. की मी हा विचार करतो का की मी ज्याला वेस्ट देतो तो त्या वेस्टचं करतो काय? आपल्याकडे हॅबिट आहे की आपण युजर मॅन्युअल वाचतच नाही, गरज नाही आहे, कारण मी आर एक्सपर्ट की घेतलं प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली. एक XYZ ब्रँड आहे आणि त्यांचं चांगला मोबाईल आहे आणि तो कचऱ्यात आपल्याला सापडला. त्या ब्रँडला एखादा सजग नागरिक कोर्टात खेचू शकतो. ओला कचरा सुका कचरा इथपर्यंत आपण होतो. आता त्याच्या पुढच्या स्टेपवरती आपल्याला जाणं गरजेचं आहे की ज्या काही वस्तू फेकतो त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हे मला समजायला पाहिजे. कन्झ्युमर हॅज अ राईट टू रिपेअर हिज प्रॉडक्ट अँड ही कॅन रिपेअर इट एनिव्हेअर. ही सर्व्हिस जी आहे ई वेस्ट पिकअपची ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे पिकअप करताना आम्ही ॲज अ टोकन ऑफ ॲप्रिशिएशन म्हणून लोकांना रिवॉर्ड पॉईंट्स देतो. सप्रेम नमस्कार. विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो एक नवीन विषयावरचं पत्र. खरं तर 5 जून येतो आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जागतिक पर्यावरण दिन आहे आणि जागतिक पर्यावरण दिन स्पेशल एपिसोड असं तुम्ही म्हणू शकता. आज आता तुम्हाला वाटलं असेल की ओला कचरा सुका कचरा आणि आपण कसं पर्यावरणाला वाचवलं पाहिजे वगैरे वगैरे असेल, पण त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन एक गंभीर विषय. आत्ता आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरतो, आपल्या घरामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. खराब झाल्यावर त्याचं होतं काय? त्याचं होतं ई वेस्ट. म्हणजे ते भंगारात फेकून द्यायचं सामान नसतं. त्याच्यासाठी काही संघटना असतात, काही कंपनीज असतात की ज्या काम करतात आणि त्याचं 100% रिसायकल त्या वस्तू होतील हे इन्श्युअर करतात. कारण निसर्गाने बनवलेल्या वस्तू निसर्गच डिकम्पोज करतो, पण आपण बनवलेल्या वस्तू या रिसायकल केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच ई वेस्ट या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे फाउंडर आपल्यासोबत आज आहेत. अशोक डोके सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. गप्पांना मजा येणारच आहे, पण मी सरांची डिटेल इंट्रोडक्शन देतो. तब्बल 22 वर्षाचा त्यांचा कॉर्पोरेट अनुभव आहे. म्हणजे सॅमसंग असेल, ब्लू स्टार असेल, रिलायन्स असेल, अशा आघाडीच्या कंपनीजसोबत त्यांनी मोठमोठ्या पदावर काम केलेलं आहे. महाराष्ट्राचा नेटवर्क मॅन म्हणून अशी सरांची एक ओळख आहे. आणि 2021 साली त्यांनी ही सर्व केअर इको कंपनी, ई वेस्ट कंपनी खूप मोठं ध्येय घेऊन सुरुवात केलेली आहे. कारण आपली पण एक नागरिक म्हणून जबाबदारी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते. सर्व केअरचं काम इतकं छान चालू आहे की लास्ट इयर त्यांना सस्टेनेबिलिटी वॉरियर असा पोल्युशन कंट्रोल असोसिएशनचा एक मोठा अवॉर्डसुद्धा मिळाला, ज्याच्यामध्ये IITसुद्धा इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे या क्षेत्रातली एक अधिकारी व्यक्ती आहे. आणि ई वेस्ट नक्की काय आहे आणि आपण त्याची विल्हेवाट कशी लावू शकतो आणि त्याचा किती इम्पॅक्ट आत्ता नेचरवर होतो आहे, या संदर्भातल्या सगळ्या गप्पा असणार आहेत. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. सुरू करण्याआधी मी जो हा शर्ट घातला आहे तो आम्ही घेतला आहे जनता खादी भंडार लक्ष्मी रोड पुणे येथून. तुम्हाला सुद्धा खादीची आवड असेल तर त्यांच्या दुकानाला नक्की भेट द्या. त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. चला पत्राला सुरुवात करू. सर, खूप वास्ट विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे, तेवढाच गंभीर विषयसुद्धा आहे. ई वेस्टच्या डेफिनेशनपासून आपण सुरुवात करू की ई वेस्ट म्हणजे नक्की काय? कुठल्या वस्तूला तुम्ही ई वेस्ट म्हणू शकता? हो, खूप चांगला प्रश्न आहे आणि बेसिक प्रश्न आहे की बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन येतात, ओके तुम्ही ई वेस्टमध्ये काम करता, पण कुठल्या कुठल्या वस्तू आम्ही ई वेस्टमध्ये देऊ शकतो? तर हे सगळ्यांनाच येणारा हा प्रश्न आहे. तर याची एक ढोबळ मनाची जी संकल्पना आहे, तर ई वेस्ट म्हणजे नॉर्मली वेस्ट म्हणजे काय की जी वस्तू आपल्याला निरुपयोगी आहे, की जी आपल्या काही कामाची नाही आहे आता. बरोबर. मे बी ती वस्तू चालू असू शकते बट आपल्या आता कामात नाही आहे, म्हणजे ते आपल्यासाठी तो कचराच आहे जो आपल्या घरामध्ये राहतो. तर मग ई वेस्टमध्ये वेगळं काय आहे तर ई वेस्ट म्हणजे कुठलीही गोष्ट की ज्याला ऑन करण्यासाठी किंवा ती चालवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज लागते. की ती इलेक्ट्रिसिटी एकतर आपल्याला महाडिस्कॉमकडून येणारी असेल किंवा आपण बॅटरीवरती ऑपरेट करणारी वस्तू असेल. अच्छा. तर ती वस्तू जेव्हा निरुपयोगी होते किंवा एंड ऑफ लाईफ होते की त्याची आता आपल्याला गरज नाही आहे किंवा ती खराब झाली आहे, तर तो जो कचरा तयार होतो त्याला ई वेस्ट असं म्हटलं जातं. तर ई वेस्टचे बरेचसे प्रॉडक्ट्स आहेत की जे
घरात तुम्ही जर उदाहरण घेतलं तर मोबाईल फोन आजच्या जगामध्ये सगळ्यांकडे आहे. एका एका घरात जेवढे लोकं आहेत त्याच्या डबल मोबाईल फोन्स आपल्या घरात असतात. सो मोबाईल फोन लाईक रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन, टीव्हीज ह्या सगळ्या ज्यांना इलेक्ट्रिसिटी लागते आणि त्या वस्तू आता आपल्या कामाच्या नाहीत, त्या ई वेस्ट म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. अच्छा, ओके. मग इथे एक प्रश्न पडतो मला. आता मोबाईल आहे, मोबाईलमध्ये सिम आहे. ठीक आहे, मोबाईलमध्ये असेपर्यंत त्याचा फायदा आहे किंवा ते चालू आहे. बरोबर. मग सिमला म्हणा किंवा आता हा माईक आहे, हा माईक इथून लॅपटॉपला गेला, माईक खराब झाला, हा ई वेस्ट आहे, लॅपटॉप खराब झाला, तो ई वेस्ट आहे. मग मधली वायर ही पण ई वेस्ट आहे का? सो जे मी सांगितलं की ती वस्तू जी बॅटरीवरती चालते, बट त्या वस्तूचे जे ॲक्सेसरीज आहेत, हां. की ज्या वस्तू सोबत संलग्न ॲक्सेसरीज आहेत, त्या वस्तू पण जेव्हा खराब होतात त्या पण ई वेस्ट ह्याच कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे तुम्ही सिम कार्डचं उदाहरण दिलं तर सिम कार्डमध्ये मेटल्स आहेत, लाईक प्रिसियस मेटल्स पण आहेत, प्लॅस्टिक पण आहे आणि ते बनवण्यासाठीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाच उपयोग झालेला आहे की ते सिम कार्ड हे ई वेस्टचाच भाग आहे. तर तो सिम कार्ड ई वेस्ट आहे, वायर पण ई वेस्ट आहे, बिकॉज इट्स अ पार्ट ऑफ दॅट प्रोडक्ट की त्या ॲक्सेसरीज आहेत त्याच्या, तर त्या ई वेस्ट कॅटेगरीजमध्येच आहेत. अच्छा. तुमचा काय अनुभव आहे सर? सगळ्यात जास्त वस्तू कुठल्या येतात तुमच्याकडे कलेक्शन करताना? असं आपण जास्त वस्तू असं म्हणू शकत नाही, बट सगळ्या टाईपच्या वस्तू येतात. म्हणजे चार्जर्स येतात, बॅटरीज येतात. आजकाल बरेचसे म्युझिक सिस्टम्स मिळाले आम्हाला मागच्या 1 वर्ष, 1.5 वर्षामध्ये, बिकॉज आजकाल कुणी ती मोठी म्युझिक सिस्टम यूज करत नाही, कारण आपल्याकडे मोबाईलमध्येच खूप चांगल्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या माध्यमातून गाणे ऐकू शकतो. तर ते मी घरात ठेवून करायचं काय? ती एक तर जागा व्यापते खूप. बरोबर. तर त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी त्या म्युझिक सिस्टम पण ई वेस्टमध्ये दिलेल्या आहेत. मोबाईल फोन्स येतात बऱ्यापैकी. काही लोक म्हणजे जागरूक आहेत की माझ्या घरात मोबाईल फोन पडू नये, तर याचा अर्थ त्याच्यामध्ये जे मेटल्स आणि मिनरल्स आहेत ते रिसोर्स आपण दाबलेले आहेत, आपल्या घरात ड्रॉवरमध्ये अडकून पडलेले आहेत. मग ते परत एकदा आपल्या वापरात येण्यासाठी म्हणून ते मोबाईल फोन पण रिसायकलिंगला देतात. बरोबर. तर अशा सगळ्या टाईपच्या वस्तू आपल्या, इवन वॉशिंग मशीन्स पण येतात. लोक फोन करतात की आमची वॉशिंग मशीन आउटडेटेड आहे, सो तुम्ही कलेक्ट करू शकता का? सो वी कलेक्ट इट. कुठल्याही वस्तू म्हणजे ऑल टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ई वेस्ट कलेक्शनमध्ये. अच्छा. आकड्यांवर येऊ सर थोडं, कारण आकडे दिल्याशिवाय लोकांना गांभीर्य समजत नाही. किती मोठं आहे हे प्रकरण एकूणात? किती भारतामध्ये दरवर्षाला ई वेस्ट कलेक्ट केलं जातं आहे, विल्हेवाट लावली जाते महाराष्ट्रात आणि पुण्यात? हो. सो आपण जागतिक लेवलवरनं सुरुवात करूया. एक्झॅक्टली. हो. जागतिक लेवलवरती जो आम्ही अभ्यास केला, म्हणजे मागच्या 3 वर्षात आम्ही जो अभ्यास केला, त्यातून असं लक्षात येतं आहे की अराउंड 59 मिलियन मेट्रिक टन एवढं ई वेस्ट जनरेट होतं जागतिक लेवलवरती. आणि त्यात भारताचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, सो भारत हा जगामध्ये नंबर 3चा कॉन्ट्रीब्युटर आहे ई वेस्टमध्ये. बापरे. सो अमेरिका, चायना आणि त्यानंतर भारत हा भारताचा नंबर लागतो. तर भारताचं जे ई वेस्ट जनरेशन क्लॉक झालं आहे, ज्या इंटरनेटच्या फिगर्स आहेत, सो लाईक मी तिथे जाऊन काही चेक नाही केलेलं, बट ज्या इंटरनेटवरती ज्या अवेलेबल फिगर आहेत त्या 3.2 मिलियन मेट्रिक टन हे भारतामध्ये ई वेस्ट जनरेट होतं. अच्छा. सो आपण लाईक 3.2 भारतामध्ये होतं, मग महाराष्ट्राचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? तर महाराष्ट्र ऑलवेज इंडियामध्ये नंबर 1 असतो सगळ्याच कॉन्ट्रीब्युशनमध्ये, बिकॉज आपण भारताची जी कमर्शियल कॅपिटल आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे ऑब्वियसली आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सगळ्यात जास्त आहे. सो अराउंड 20 to 25% हे महाराष्ट्राचं ई वेस्ट जनरेशनचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो आपण जर 3.2चं जर फिगर काढली तर ती एक 7 लाख मेट्रिक टनपर्यंत ती फिगर जाते. आणि अगेन पुणे इज वन ऑफ द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र. तर पुण्याचं जर आपण कॉन्ट्रीब्युशन काढलं तर ते पण 20%च्या आसपास जातं. तर 2 लाख मेट्रिक टन पुण्यामध्ये ई वेस्ट जनरेट होतं, अशा इंटरनेटच्या फिगर्स आहेत. सो जर आपण याचं रिसायकलिंगच्या फिगर्स काढल्या तर म्हणजे खूप आपण काय म्हणू शकतो, इट्स अ सॅड पार्ट की जे रिसायकलिंग, फॉर्मल रिसायकलिंग होतं ते हार्डली 5%च्या आसपास रिसायकलिंग होतं ई वेस्टचं फॉर्मल सेगमेंटमध्ये. अच्छा. इनफॉर्मली 95% ई वेस्ट हे रिसायकलिंग होतं. ह्या इंटरनेटवरतीच फिगर्स अवेलेबल आहेत, यू कॅन चेक, गुगल करू शकता की काय पर्सेंटेज आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं, म्हणजे हा कन्सेप्ट आम्ही घेऊन अभ्यास करायला सुरुवात केली 2021मध्ये, तर ती जी फिगर होती ती एकदम शॉकिंग होती की लेस दॅन 1% रिसायकलिंग इंडियामध्ये होतं, अशा फिगर्स अवेलेबल होत्या. मग आम्ही विचार केला की ओके, सो आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी? तर रिसायकलिंग होत नाही आहे, तर रिसायकलर्स नाही आहेत का इंडियामध्ये? असं नाही आहे. सो भारतामध्ये 500
रिसायकलर्स आहेत, एक ढोबळ फिगर घेतली तर, सो 510 असतील किंवा 499 असतील, बट साधारण 500 रिसायकलर्स आहेत की जे सर्टिफाईड रिसायकलर बाय सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि त्यांच्या स्टेटच्या पोल्युशन कंट्रोल बोर्डने. बट त्यांच्यापर्यंत हे मटेरियलच पोहोचत नाही, त्यामुळे त्यांच्या सर्वायवलचा पण मोठा प्रश्न आहे. ओके. की एवढे सगळे रिसायकलर्स आहेत, एवढं सगळं ई वेस्ट आहे, बट ते रिसायकलिंग होत नाही आहे. मग त्याचं कारण काय, की लोकांमध्ये जागरूकता नाही आहे. प्लस लोकांना फॅसिलिटी नाही आहे की त्यांनी हे, माझ्या घरात जर आज सपोज एक मोबाईल फोन खराब झाला आहे आणि मला तो ई वेस्टला द्यायचा आहे, सो मी सजग नागरिक आहे, मी जर्मनीवरून आलो आहे असं जरी त्याचं असेल, तर मग मी तो कोणाला द्यायचा, मला माहितीच नाही आहे. तो मग देतो कोणाला, की जो नियर बाय कुणीतरी कबाडीवाला असेल त्याला आपण शोधतो की अरे बाबा माझ्याकडे भंगार पडलेले आणि ते घेऊन जावा म्हणून. सो अशा पद्धतीने ते फॉर्मल रिसायकलरपर्यंत हे सगळं पोहोचतच नाही. तर मग आम्ही विचार केला की आपण असं काम करायला पाहिजे की रिसायकलिंग इंडस्ट्रीला सपोर्ट करू शकतो का, आणि लोकांना एक कन्व्हिनियन्स क्रिएट करून देऊ शकतो का, की त्यांच्या घरात मोबाईल पडलेला आहे, त्यांनी जस्ट तुम्ही एक सर्व केअरमध्ये या आणि देन यू जस्ट डिस्कार्ड दिस, लोक जातील करतील, हे सगळं काम करू शकतो का, असा आम्ही विचार करून ही कंपनीची सुरुवात केली आणि चांगला रिस्पॉन्स आहे. सो वी आर डुईंग गुड. नाही, चांगला रिस्पॉन्स. मे बी आत्ता जी लहान मुलं आहेत किंवा तरुण आहेत हे थोडेसे अजून काही वर्षांनी पुढे येतील तेव्हा अजून चांगलं मिळेल असं मला वाटतं. कारण आत्ता कुठे आपण ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायला लागलो. बरोबर. म्हणजे घंटागाडीवाला ते एकाच याच्यामध्ये बघून बोलून वैतागला तेव्हा कुठे लोक याच्यावर आले. मला कंपनीच्या मला तुम्हाला सांगायचं आहे किस्सा, इन द सेन्स एक मी ॲडव्हर्टाईज पाहिली मागच्या आठवड्यामध्ये, माझ्या फॅमिली मेंबरनेच शेअर केली ती. एक मुलगा डस्टबिनमध्ये बसलेला आहे, खूप पॉप्युलर झाली आहे ती ॲड सगळीकडे. तर तो डस्टबिनमध्ये बसलेला मुलगा बाहेरच निघत नाही आहे. सो कचऱ्यावाली लेडी येते आणि त्या मुलाला म्हणते, अरे तू बाहेर पड, तो कचरा घेऊन जायचा आहे मला, तू असं काय करतोयस. तर तरी तो बाहेर पडत नाही. मग सगळे घरातली लोक येतात की अरे तू असं काय करतोय, कचऱ्यात का बसला आहेस एवढा असा. तर खूप पूर्ण कॉलनी येते, रस्त्यावरची लोक गाड्या लावून पण त्याला पाहायला येतात. मग तो त्या मुलाला त्याची आजी विचारते की अरे सोन्या तू असं, म्हणजे एक्झॅक्टली नाव मला लक्षात नाही आहे, बट अरे तू असं का करतोयस, असं का बसलायत. तर तो म्हणतो, आजी हे यांना किती वेळा सांगू मी की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा, पण हे ऐकतच नाहीत. म्हणून मीच आज इथे बसलोय की माझं फ्युचर धोक्यात नाही जायला पाहिजे, म्हणून मीच कचऱ्यात बसलोय की बाबा मी कशाला जगू यांच्यासोबत. की ती सिच्युएशन क्रिएट झालेली होती. अजूनही काही ठिकाणी आहे, लोक ओला कचरा सुका कचरा करत नाही आहेत, बट इम्प्रूव्हमेंट आहे. सो आपण सेपरेशन करतोय. सो असा सिरियस इश्यू आहे की जे लहान मुलं पण सध्या पाहत आहेत की अशा प्रकारे होत आहे ते. आता तुम्ही सर इन्फॉर्मल रिसायकलिंगबद्दल बोललात, तर काय विषय इन्फॉर्मल रिसायकलिंग? सो नॉर्मली काय होतं की ही एक खूप वर्षांपासून जे भंगार विकणे आणि भंगार विकत घेणे हा एक मोठा बिझनेस आहे की लोक वेगवेगळ्या प्रकारचं भंगार विकत घेतात. आणि भंगार कशाला म्हणतो आपण, की जी वस्तू खराब आहे, की आपल्या काही कामाची नाही आहे. म्हणजे नॉर्मली आपण एखाद्याने शाळेत चित्र काढलं आणि ते खराब झालं तर ॲटलिस्ट आम्ही म्हणायचो की अरे काय भंगार चित्र काढलं आहे. सो दॅट इज भंगार, की ते वेस्ट आहे, की ते भंगार चा बिझनेस म्हणजे एकदम लोअर क्लासचा बिझनेस आहे असा विचार करून लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. बट काही लोकांनी त्या बिझनेसला अपॉर्च्युनिटी म्हणून केलं की माझ्याकडे काहीच काम नाही आहे, तर मग मी हा बिझनेस करतो, मग मी कलेक्शन करेल. तर ही जी इंडस्ट्री आहे, इन्फॉर्मल सेक्टर ज्याला आपण चांगल्या इंग्लिश भाषेमध्ये म्हणू शकतो की इन्फॉर्मल सेक्टर, की ही लोक काय करतात की हे मटेरियल कलेक्ट करतात. सो इलेक्ट्रॉनिक वेस्ट किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू ही जी बनलेली असते ती खूप सगळ्या घातक मटेरियलनी बनलेली असते आणि काही प्रिसियस मटेरियलनी बनलेली असते. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स केले की 90% किंवा 80% ऑफ द मटेरियल अवेलेबल इन द इलेक्ट्रॉनिक वेस्ट किंवा इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट इज डेंजरस, की जे जर चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावली नाही तर ते ह्युमन बिईंगसाठी प्लस आपल्या निसर्गासाठी अतिशय हानिकारक आहे. आणि 20% वस्तू मौल्यवान आहेत. सो लोक बऱ्याचशा रील फिरतात की सोनं ई वेस्टमधनं सोनं काढलं, ई वेस्टमधनं चांदी काढली, तर ते काढली की नाही ते माहिती नाही आहे, बट आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये काही प्रमाणात गोल्ड आहे, काही प्रमाणात प्लॅटिनम आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, ऑल प्रिसियस मेटल्स आर देअर. सो हे प्रिसियस मेटल्स रिकव्हरी करण्याचे काही पद्धती येतात. सो मग
इंडियामध्ये तर असं नव्हतंच कधी की प्रिसियस मेटल रिकव्हरी तर फॉर्मल सेक्टरमध्ये अवेलेबल नाही आहे. पण ह्याच्यात मेटल आहे हे सगळ्यांना माहिती होतं. बरोबर. मग हे कसं काढायचं? तर मग ह्या वस्तूंमधले जे घातक पदार्थ आहेत, ते घातक पदार्थ अनैसर्गिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. बरं. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं घेतलं की एक उदाहरण वायरचं घेऊया. सगळ्यात सोपं उदाहरण आहे की वायर तुम्ही भंगारामध्ये दिला आपल्या कोणाला तरी, आपल्या भंगारवाल्या मित्राला आणि तो भंगार घेऊन जाणार, तर त्या वायरमध्ये काय मौल्यवान वस्तू आहे की कॉपर कॉपर आहे. हाही मौल्यवान वस्तू आहे की कॉपरचा भाव चांगला असतो, त्यामुळे त्यांना परवडतं भंगारमध्ये कॉपर घेण्यासाठी. सो ती वायर कॉपर कसं काढायचं ते, कारण एकदम रिजिड असते, वायरच्या आतमध्ये कॉपर असतं, तर मग ती वायर जाळली जाते की शॉपच्या बाहेरच तिथे कुठेतरी जाळतात ती वायर आणि त्यातलं कॉपर मेल्ट होत नाही नॉर्मल टेम्परेचरला, त्यामुळे ते बाहेर पडतं आणि ती जी त्याचं केबल आहे, इन्सुलेशन जे आहे ते जाळलं जातं त्याच्यासोबत. सो हे जाळलं गेल्यामुळे काय होतंय याचा कुणी कधी विचार नाही केलेला. ना त्या बिचाऱ्या भंगारवाल्याने विचार केला आहे, ना त्या भंगारवाल्याला जो नागरिक ते मटेरियल देतो त्याने विचार केला आहे की हा काय करत असेल त्या मटेरियलचं. तर तो अतिशय घातक याच्यासाठी आहे की त्या इन्सुलेशन असतं वायरचं, त्याच्यामध्ये फायर रिटार्डंट्स असतात की जे आग लागल्यानंतर स्फोट होऊ नये, ती आग तिथल्या तिथेच विझवली जावी. तर ते फायर रिटार्डंट्स जेव्हा आपण बर्न करतो ते टॉक्सिक आहेत, खूप टॉक्सिक आहेत की ज्याच्यामुळे जर त्याच्या फ्युम्स आपण जर आपल्या नाकातोंडात गेल्या तर त्याच्यामुळे कॅन्सर पण होऊ शकतो. एवढ्या डेंजर आहेत त्या. प्लस त्या फ्युम्स समजा नाही आहे, ठीक आहे, कोणीच नाही आहे तिथे आजूबाजूला, अशा तर खूप फ्युम्स निघतात, असं पण आपण विचार करू की अरे इंडस्ट्री पण काढते ना. तर असं असलं तरी ते जळाल्यानंतर जी राख राहिलेली आहे खाली, त्या राखेचं काय होतं की ते असं तर नाही की जे MEPL नावाची रांजणगावला एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांना ती राख देतो आणि मग ते प्रॉपर डिस्पोज होतं, असं करत नाही कोणीच, कारण का की ती कॉस्ट इन्वॉल्ड आहे. मग होतं काय की जेव्हा पाऊस येतो तर तो वरुण राजा त्याच्या पाण्यासोबत त्या राखेला नदीमध्ये घेऊन जातो आणि मग ती नदीत मिसळली जाते. सो एक इन्फॉर्मल सेक्टरमध्ये एक वस्तू जाळलेली अशा कितीतरी वस्तू जाळल्या जातात आणि तीच राख आपल्या नदीमध्ये जाऊन मिळते. सो जर इंडियाचं तुम्ही स्टॅटिस्टिक बघितलं की सगळ्यात जास्त जे वेस्ट कलेक्शन होऊन जातं कुठे, तर दिल्ली आणि दिल्लीच्या आसपास जे उत्तर प्रदेश, गाझियाबाद जे आहे, तिथे मोस्ट ऑफ द जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे तिथे जातं. सो जी यमुना नदी आहे दिल्लीमध्ये, ती यमुना नदी मला वाटतं मथुरेपर्यंत जाते. तर त्या नदीमध्ये मोस्ट ऑफ द पोल्युशन हे ह्या अशा वस्तूंचं आहे की ज्या वस्तू कामाच्या नाही आहेत आणि मग त्याच्यामधून जे व्हॅल्युएबल्स काढले जातात, त्याचे पैसे कमवले जातात, बट अशा वस्तू की ज्या पर्यावरणासाठी अतिशय घातक आहेत. सो असं पण सांगितलं जातं. सो मी कुठल्या तरी स्पीकरकडून ऐकलं होतं की जेव्हा नदीमध्ये ही राख जाते किंवा हे पाणी पोल्यूट केलं जातं, मग ते डॅममध्ये पाणी जातं, डॅममधून आपण ते इरिगेशनसाठी यूज करतो की शेतीला पाणी द्यायला यूज करतो. मग तेच पाणी ते शेती जे काय आहे आपली येते, ज्वारी, बाजरी, गहू काय बनेल ते, आणि ते जेव्हा अन्न तयार होतं आहे तर त्याची पॉसिबिलिटी आहे की ते जे टॉक्सिक जे जातं आहे त्याच्यामधून ते आपल्या अन्नप्रवाहात पण येतं आहे आणि त्याच्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार होऊ शकतात. सो एवढ्या सिरियस लेवलवरती जर इन्फॉर्मल सेक्टरमधून, आता हे इन्फॉर्मल सेक्टर हा बिझनेस लोकांचा आहे, बट त्यांना पण माहिती नाही आहे. सो काल संध्याकाळी फॉर्च्युनेटली म्हणजे कोइन्सिडेंट होता की आज आपण डिस्कस करतो आणि काल एक खूप चांगलं काम करणाऱ्या मॅडम आहेत, दीपाली खेत्रीवाल असं त्यांचं नाव आहे. कल्याणी नगरमध्ये त्या राहायच्या पूर्वी आता मुंबईला राहतात, बट त्या इन्फॉर्मल सेक्टरच्या लोकांसाठी काम करतायत की इन्फॉर्मल सेक्टरची लोक फॉर्मल सेक्टरमध्ये कसे येऊ शकतील. एक्झॅक्टली. त्यांनी खूप चांगलं गाझियाबादमध्ये एक रिसायकलिंग प्लांट इस्टॅब्लिश केला आहे की जिथे इट्स लाईक अ कोवर्किंग स्पेस, की तिथे येऊन तुम्ही काम करा आणि वी विल फॅसिलिटेट यू इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे. तर त्यांनी सांगितलं की जे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणारी लोकं आहेत त्यांचे जे हात आहेत ते असे हात पुढपासून कोपरापर्यंत डॅमेज्ड आहेत. बरं. बिकॉज ते लोक जे मी तुम्हाला सांगितलं जे रिकव्हरी करण्यासाठी मेटल रिकव्हरी करतो आपण, तर त्या रिकव्हरी करण्यासाठी ॲसिड यूज केलं जातं आणि ते ॲसिड लिचिंग करून जेव्हा काढतो आपण तर त्यावेळेस प्रत्येकच वेळेस तुम्ही ग्लोव्ज नाही घालत आहेत, बरोबर. शूज नाही घालत आहेत. हे असं इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करून जेव्हा काम करतो त्यावेळेस त्यांच्या बॉडीला डॅमेजेस होतात की जे हात खराब होत आहेत, काही जणांना जेनेटिक प्रॉब्लेम्स होत आहेत. तर एवढा सिरियस इफेक्ट आहे हे जे इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करतात. सो
हे इन्फॉर्मल सेक्टर प्रमोट करण्यासाठी कोण कारणीभूत आहे? आपणच कारणीभूत आहेत की ॲज अ रेसिडेंट सिटीजन, की मी हा विचार करतो का की मी ज्याला वेस्ट देतो तो त्या वेस्टचं करतो काय? मला 50 रुपये 100 रुपये देतो तो येणारा मुलगा आणि तो घेऊन जातो, बट त्या वस्तूचं होतं काय ह्याचा सिरियसनेस नाही आहे. तो सिरियसनेस करणं गरजेचं. आता तुमच्यासारख्या संस्था कंपनीज असतील सर, की ज्यांचं सरकारकडे उत्तरदायित्व आहे, तुम्हाला काहीतरी दर वर्षाला तुम्हाला एक रिपोर्ट द्यावा लागत असेल, एवढं कलेक्ट केलं. या भंगारवाल्यांकडे वगैरे येत असेल त्याचा काही डेटाच नाहीये. डेटा आणि हां तेच कारण आहे जे आपण 1% रिसायकलिंग म्हणतो किंवा 5% रिसायकलिंग म्हणतो. तो डेटा जेव्हा गव्हर्नमेंटला मिळेल तेव्हाच गव्हर्नमेंट म्हणेल ना की आम्ही एवढं रिसायकलिंग केलं. बरोबर. आणि देर इज अ प्रेशर फ्रॉम ग्लोबल, की सगळीकडून प्रेशर आहे की तुमच्या देशामध्ये तुम्ही काय करता ई वेस्टसाठी. आणि त्यासाठी आता गव्हर्नमेंट इज डेव्हलपिंग ऑल पॉलिसीज की कसं आपण ह्याला इन्फॉर्मलला फॉर्मलमध्ये कन्वर्ट करू शकतो. बट गव्हर्नमेंटकडे डेटा येत नाही आहे कारण हे इन्फॉर्मल. बरोबर. आणि शेवटी सगळं येतं परत लोकांच्या विलवर. लोकांना किती इच्छा आहे चांगलं करायची. जेव्हा कुठलं पण ई वेस्ट येतं सर, तर 100% त्याचं रिसायकलिंग करणं शक्य असतं का? मला ते रिसायकलिंगची प्रोसेस जाणून घ्यायची. जे रिसायकल होत नाही ऑलमोस्ट, म्हणजे यू कॅन से की 100% रिसायकलिंग होतं, बट काही रेसिड्युअल्स असतात. की फॉर एक्झाम्पल एक तुम्ही लॅपटॉप आहे, खूप दिवस तो यूज नाही केला आहे आणि त्याच्यामध्ये धूळ जमा झाली आहे, तर ती जी धूळ आहे ना ती पण शरीराला अपायकारक आहे, कारण ती त्या टॉक्सिक मेटल्स आणि मिनरल्सच्या सोबत राहिलेली आहे. आणि ती धूळचं काय करायचं मग? इट्स अ बिग क्वेश्चन ना, की ती धूळ आपण तो भंगारवाला दिले तर तो काय करेल, बट फॉर्मल सेक्टरमध्ये आली तर काय करणार? मग त्यासाठी गव्हर्नमेंटच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये ती धूळ तुम्हाला एकत्र करायची आहे. ती धूळ एकत्र करून ती MEPL नावाची रांजणगावमध्ये संस्था आहे जी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, की त्यांच्याकडे ती डिस्पोज ऑफ करायला द्यायची आहे. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्या पार्ट अँड पार्सल ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत किंवा काही वस्तू आहेत की ज्या रिसायकलर होत नाही आहेत, तर त्या रेसिड्युअल म्हणून त्या अशा ऑर्गनायझेशन्स आहेत की जे गव्हर्नमेंटनी मॅन्डेट केलेलं आहे की तुम्हाला जर पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स हवं असेल तर तुमचं ते MEPL सोबत ॲग्रीमेंट असायला हवं, तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट असायला हवं, तेव्हाच तुम्ही ते काम करू शकता. म्हणजे रिसायकलिंग होतं, आपण म्हणू शकतो की 99% इज रिसायकल्ड, बट 1% जे काही रेसिड्युअल्स राहतील तर त्या अशा ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या चांगल्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावतात. म्हणजे काय की 0% लँडफिलमध्ये जायला हवं मटेरियल, की 0% आपण त्या पर्यावरणात नाही जायला पाहिजे. त्याच्यासाठी हे फॉर्मल सेक्टर काम करतं. ओके. म्हणजे लॅपटॉपमध्ये असलेली धूळ पण इतकी टॉक्सिक होऊ शकते, हे डेंजरस आहे. फार एनलायटनिंग होतं, माझ्यासाठी नवीन माहिती होती. एक प्रश्न पडतो सर मग या सगळ्यामध्ये, की सरकार तर एनकरेज करत आहे लोकांना की ई बाईक वापरा किंवा ई कार वापरा, इलेक्ट्रॉनिक गाड्यांचं एनकरेजमेंट होते आहे, शिवाय इतके चार्जिंग स्टेशन्स निघत आहेत. पण कधी ना कधी 10 वर्षांनी 15 वर्षांनी ही गाडी खराब होणार. गाडी खराब होणार याचा अर्थ बॅटऱ्या खराब होणार. बरोबर. आणि याच्या विल्हेवाटची आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? हां, काय आहे बेसिक आपण हे मुद्दा पाहायला पाहिजे की आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत किंवा काही डेव्हलप्ड कंट्री आहेत. डेव्हलप कंट्रीजने आपल्याला काही प्रॉडक्ट्स असे दिले की जे आपल्यासाठी आता आपल्याला घातक वाटत आहेत, बट असं नाही आहे की त्या वस्तू खराब आहेत. म्हणजे जर तुम्ही, काही लोक म्हणतात प्लॅस्टिक इज बॅड, की तुम्ही प्लॅस्टिक वापरू नका, प्लॅस्टिक कमी वापरा, तर ते चांगलं आहे की कमी वापरणे इज ऑलवेज बेटर. किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आता मी तुम्हाला सांगतो अरे एवढे घातक आहेत, तर याचा अर्थ असा नाही की जो लॅपटॉप वापरतो तो घातक आहे. लॅपटॉप वापरताना घातक नाही आहे, पण तो डिस्पोज ऑफ करताना घातक आहे. तो प्रॉपर पद्धतीने डिस्पोज ऑफ व्हावं. तसंच जे काही इलेक्ट्रिक व्हेकल्सचं प्रमोशन गव्हर्नमेंट करतं आहे, इट्स अ गुड स्टेप की जे आपल्या सगळ्यांना गरजेचंच आहे. बिकॉज वी आर डिपेंडंट ऑन फॉसिल फ्युएल्स, की जे ते आलं तर आपल्याकडे तरच आपण काम करू शकतो. किंवा रशियाकडून घ्या, UAE घ्या, बट आपल्याकडे इलेक्ट्रिक जनरेशनच्या फॅसिलिटीज आहेत. लाईक सोलर एनर्जी इज द बिग मीडियम की जे आपण करू शकतो. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड बिग इंडस्ट्रीज इन इंडिया खूप चांगलं काम करत आहेत की सोलर पॉवर कशी जनरेट करू शकतो. सो ह्या ज्या व्हेकल्स आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल्स, ह्या व्हेकल्स अतिशय चांगल्याच असणार आहेत आपल्यासाठी. आणि त्याच्यामधून जे निघणारं वेस्ट आहे ते जर योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावू शकलो आपण तर ते घातक नाही आहे. अच्छा. सो इंडियामध्ये ऑलरेडी आजच्या डेटला जरी आपण विचार केला तर 7 असे प्लेयर आहेत, 7 असे प्लेयर आहेत की ज्यांनी
रिसायकलिंगच्या सेटअप रेडी केलेत आजच्याच डेटला. इवन दो वी डोंट हॅव एनी व्हेकल की जी 10 वर्षापासून काम करते. आत्ता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल आल्या. अच्छा. बट तरीही अशा काही इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये झाल्यात की ज्या 10 वर्षानंतर आपल्याला कामी येणार आहेत, आपल्याला अच्छा, उपयोगी ओके, पडणार आहे. सो यू नीड नॉट टू वरी की आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल घेतोय मग त्याची बॅटरी रिसायकल कशी होणार आहे. सो नॉर्मली जेव्हा बॅटरी खराब होते तर ती बॅटरी खराब आहे हे कधी सांगितलं जातं की त्याची इफिशियन्सी रिड्यूस झाली आहे. बॅटरी खराब होण्याचं कारण काय की इफिशियन्सी रिड्यूस झाली. तो इफिशियन्सी ऑफ बॅटरी जर 60% 70% झाली तर दॅट मीन्स दॅट बॅटरी इज नॉट युजफुल. तर ती व्हेकलची बॅटरी त्यांना ती कुठेतरी द्यावी लागणार आहे. मग देर आर कंपनीज की ही बॅटरी रियूज होऊ शकते. फर्स्ट ऑफ ऑल रियूज होऊ शकते की कुठे रियूज होऊ शकते की जिथे स्टेशनरी त्याचं ॲप्लिकेशन आहे की त्यांना मूव्ह नाही व्हायचं आहे. 60% मला इथून कोल्हापूरला जायचं आणि माझ्या गाडीचं ॲव्हरेज जर 500 किलोमीटर असेल आणि ते 60% झाल्यावर ते माझी 200 किलोमीटर चालणार आहे तर मग माझ्यासाठी युजफुल नाही आहे. बट तीच बॅटरी सपोज एक कुणी ऑर्गनायझेशन आहे जे स्टेशनरी बॅटरीज यूज करतात की त्यांना काहीतरी पर्पजसाठी लागते तर ते 60% इज इनफ फॉर देम की बा ते सारखं चार्ज करू शकतात आणि यूज करू शकतात. दॅट इज वन यूज की रियूज होऊ शकतं. सेकंड जे रिसायकलिंग होऊ शकतं की ह्या बॅटरीचं 100% रिसायकलिंग होऊ शकतं. त्याच्यासाठी इंडियामध्ये टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. ओके. काही वस्तूंची रिसायकलिंग प्रोसेस जाणून घ्यायची सर मला. म्हणजे टी व्ही असेल किंवा असं फॉर एक्झाम्पल मोबाईल असेल, कसं केलं जातं रिसायकलिंग? सो आपण एक टी व्हीचं उदाहरण घेऊया. सो नॉर्मली एक तर सगळ्यात पहिले आपण क्लिअर करूया सगळ्यांना की वी आर नॉट रिसायकलर्स ॲज अ सर्व केअर. सो वी आर वर्किंग ॲज अ ॲग्रिगेटर इन बिटवीन द कंझ्युमर अँड द रिसायकलर. बट हे व्यवसाय करण्यासाठी आपल्याला सगळ्या प्रोसेस माहीत असायला पाहिजेत की रिसायकलिंग मग ते काय करतात, तसं कसं करतात. सो टी व्हीमध्ये जर तो जुना टी व्ही असेल की CRT टी व्ही त्याला आपण म्हणतो, मोठा डब्बा आपल्याकडे यायचा, क्राऊन, व्हिडिओकॉनसारख्या कंपन्यांचा यायचा, तर त्याच्यामध्ये मर्क्युरी असतो. दॅट मर्क्युरी इज व्हेरी हार्मफुल आपल्यासाठी पण एन्व्हायरमेंटसाठी पण. तर मग सगळ्यात अगोदर जेव्हा रिसायकलरकडे मटेरियल जातं त्याचं ते डिसमेंटलिंग करताना हे लक्ष देतात की तो मर्क्युरी प्रॉपर पद्धतीने रिकवर केला जाईल की तो कुठेतरी स्टोअर केला जाईल असं, आणि मग त्याचं डिसमेंटलिंग होतं. सो जे प्लॅस्टिक पार्ट्स आहेत टी व्हीमध्ये ते प्लॅस्टिक पार्ट्स हे प्लॅस्टिक रिसायकलरला दिले जातात. बिकॉज रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये इट इज नॉट नेसेसरी की तुम्ही सगळ्या टाईपच्या मेटल्सचं रिसायकलिंग करू शकताय. सो एक ई-वेस्ट रिसायकलर एक इकोसिस्टम आहे की प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी वेगळ्या मशीन्स लागतात, कॉपरचं रिसायकलिंग करायचं असेल त्याचं वेगळं मशीन्स लागतात. तर त्या मग प्लॅस्टिक विल गो टू द प्लॅस्टिक रिसायकलर, ज्या त्याच्यामध्ये मदरबोर्ड्स असतात. आपण नेहमी मदरबोर्ड म्हणतो, त्याला प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणतात, PCB. तर त्या PCBचं रिसायकलिंग करणारे वेगळी लोकं असतात. त्यानंतर स्मेल्टिंग करून त्याच्यामधून गोल्ड रिकव्हरी करणारी लोकं असतात. सो मला कालच संध्याकाळी समजलं, म्हणजे मे बी ते इंटरनेटवरती अवेलेबल असेल, बट आय गॉट टू नो की आदित्य बिर्ला एक खूप मोठा प्लॅन्ट गुजरातमध्ये घेऊन येत आहेत की ज्याच्यामध्ये हे गोल्ड रिकव्हरी होऊ शकते इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये. आणि दॅट्स अ गुड न्यूज फॉर ऑल द जे कंझ्युमर्स किंवा इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये. तर असे रिकव्हरी करणारे एक एक्सपर्टाईज रिसायकलर्स असतात की ज्याच्यामधनं गोल्ड, सिल्वर, कॉपर वगैरे होऊ शकतं. तर भारतामध्ये खूप कमी असे लोक आहेत की हे जे फॉर्मली करतात, बट आता चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होती आहे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रिसायकलर्सकडे ह्या गोष्टी रिसायकलिंग केल्या जातात. मग प्लॅस्टिकपासून परत ग्रॅन्युअल्स बनवले जातात, ग्रॅन्युअल्स परत रियूजमध्ये येतात. तसंच जे PCB असते त्याला श्रेडिंग केलं जातं, त्याच्यामधून सिल्वर, कॉपर जे काही वेगळं करायचं ते केलं जातं. अशा पद्धतीने हे रिसायकलिंगचं काम होतं. अच्छा. 2016 साली जो गव्हर्नमेंटने एक नियम आणला आहे सर, मला काल अभ्यास करताना तो मी वाचला की इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांचं हे दायित्व आहे की तुम्ही बनवलेल्या वस्तू रिसायकल तुम्ही केल्या पाहिजे, तुम्ही योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. मग मी विचार केला की 2016 पासून मी कुठल्या कुठल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतल्यात. अवन झालं माझ्याकडे, 2-3 मोबाईल झाले, लॅपटॉप झाले. पण या कंपन्यांनी पण माझा फॉलोअपच घेतला नाही की आम्ही तुला विकलेली वस्तू खराब झाली आहे की अजून ती चालू आहे, तर आमची जबाबदारी आहे. तर काय या नियमातलं तथ्य आणि खरंच पाळला जातोय का? ॲक्च्युली तो 2016चा जो रूल आहे त्याच्यामध्ये बरेचसे अमेंडमेंट झालेत, बट बेसिक रूल आहे तो एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी असा रूल आहे.
बिकॉज जे वेस्ट जनरेटर आहेत त्यांची काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो मॅन्युफॅक्चरर इज अ वेस्ट जनरेटर, की सपोज इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तुम्ही जर कुठल्याही ब्रँडचं नाव घेतलं तर ते एक फ्युचर वेस्ट आज जनरेट करतायत. सो त्यांना त्यांची जबाबदारी आहे की ते वेस्ट हँडल कसं करायचं. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने EPR रेग्युलेशन्स इंडियामध्ये आणलेत की ज्याच्या नियमानुसार EPR म्हणजे सर? EPR इज अ एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. अच्छा, ओके. सपोज मी एक ब्रँड आहे, सपोज माझा XYZ नावाचा ब्रँड आहे आणि मी 1000 TVs प्रोड्यूस केले, 1000 TV प्रोड्यूस केले किंवा 1000 TV इम्पोर्ट केले. सो लाईक वी डू, सगळं काही इम्पोर्ट करतो आजकाल. तर ते इम्पोर्ट केले तर माझी जबाबदारी आहे की मी 1000 TV इम्पोर्ट केले तर मला सर्टन टार्गेट्स आहेत रिसायकलिंगचे. बरं. तर ते टार्गेट्स व्हॅरी होतात प्रत्येक वर्षाला, की फर्स्ट इयरला एवढं 20% असेल, सेकंड इयरला 30% असेल, फोर्थ इयरला 40% असेल. तर ते टार्गेट त्या व्यक्तीला आहेत जो तो मॅन्युफॅक्चरर आहे त्यांना. सो मग हे टार्गेट, त्याचं तर बिझनेस वेगळा आहे. सो ही इज इन अ डिफरंट बिझनेस. मग तो कसा अचीव्ह करणार? आता तुमचा प्रश्न आहे की मला फोनच नाही आला त्यांचा किंवा तुमची वस्तू चालू आहे की नाही आहे. सो ब्रँड्स काय करतात नॉर्मली की त्यांचं जे युजर मॅन्युअल असतं, त्या युजर मॅन्युअलमध्ये लिहिलेलं असतं की जेव्हा तुम्हाला ही वस्तू फेकायची आहे तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुमच्या घरी येऊन फ्री ऑफ कॉस्ट ती वस्तू पिकअप करू. अच्छा. बट आपल्याकडे हॅबिट आहे की आपण युजर मॅन्युअल वाचतच नाही. सो की युजर मॅन्युअलमध्ये काय लिहिलेलं आहे गरज नाही आहे, कारण वी आर एक्सपर्ट की घेतलं प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली. सो त्यामुळे ते एक कंपन्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरं, ते कंपन्यांचे प्रोग्राम्स पण असतात की ते लाईक अवेअरनेस कॅम्प्स करतात. जे सपोज आमच्यासारख्या काही कंपन्यांसोबत ते काम करतात की तुम्ही वेस्ट कॅम्पेन करताय तर आम्ही विल कोलॅबरेट विथ यू. सो असे ते कॅम्पेन्स करतात. बट 100% ही त्यांची जबाबदारी आहे ॲज पर द लिगल फ्रेमवर्क, की जर समजा एखादं प्रॉडक्ट कचऱ्यामध्ये सापडलं, की एक XYZ ब्रँड आहे आणि त्यांचं चांगला मोबाईल आहे आणि तो कचऱ्यात आपल्याला सापडला, किंवा खराब मोबाईल आहे किंवा एखादा AC आहे ब्रँडचा आणि तो कचऱ्यात सापडला, त्या ब्रँडला एखादा सजग नागरिक कोर्टात खेचू शकतो. एवढं लिगल फ्रेमवर्क स्ट्रॉंग आहे. अच्छा. बिकॉज दॅट ब्रँड इज रिस्पॉन्सिबल की तुम्ही कचऱ्यात तुमची वस्तू नाही जायला पाहिजे. बापरे. त्यासाठी ब्रँडने हे सगळे अवेअरनेस आणि हे सगळं करणं गरजेचं आहे. बट इट इज ऑन डॉक्युमेंट, की ते डॉक्युमेंटवरती आहे, लोकांना माहितीच नाही आहे की हे असं पण फ्रेमवर्क आहे. आणि म्हणून मग ब्रँड पण चांगलं काम करतात त्यांचं. बट दे हॅव अ लिमिटेशन, की मग गव्हर्नमेंटनी एक त्याच्यामध्ये आयडिया काढली की EPR रूल घेऊन आलो आपण. EPR हा ॲक्च्युली युरोपमध्ये अगोदर इम्प्लिमेंट झाला. जर्मनी इज एक्सपर्ट इन दिस, की जर्मनीची लोक खूप वर्षांपासून हे इम्प्लिमेंटेड आहे तिकडे. तर EPRमध्ये काय करायचं आहे की जे ते TVचं टार्गेट त्यांना अचीव्ह करायचं आहे, सो ते स्वतः करू शकत नाहीत. दे आर मॅन्युफॅक्चरर, दे आर सेलर. तर ते करण्यासाठी मग दे कॅन डू अ टायप विथ समबडी रिसायकलर, की जी लोक रिसायकलिंगचा बिझनेस करतात. सो गव्हर्नमेंटनी त्यासाठी एक पोर्टल घेऊन आले. गव्हर्नमेंटचं ऑनलाईन पोर्टल आहे. इनिशियली खूप प्रॉब्लेम्स होते त्याच्यामध्ये, बट नाऊ इट इज स्ट्रीमलाईन. की त्या रिसायकलरला हे टार्गेट्स आहेत की तो जे काही रिसायकलिंग करेल, ही हॅज टू इनपुट ऑल द इन्फॉर्मेशन, की मी हे वेस्ट कोणाकडनं परचेस केलं आणि त्याचं काय केलं, त्याची विल्हेवाट कशी लावली, हे त्या रिसायकलरने इनपुट द्यायचं आहे त्या पोर्टलमध्ये. आणि जेव्हा सपोज मी ब्रँडचं नाव घेऊ शकतो का? ओके. सपोज मी सॅमसंग आहे. सो मला माझं टार्गेट अचीव्ह करायचं आहे, की मला टार्गेट आहे मला 200 TV रिसायकल करायचं आहे. सो 200 TV रिसायकल करायचं म्हणजे मी रिसायकलरला पकडेल की अरे तू 200 TV रिसायकल कर आणि मी आय विल बाय द सर्टिफिकेट फ्रॉम यू. तर मग गव्हर्नमेंट म्हणतं की ओके. सो पूर्वी असं व्हायचं 2016मध्ये की हे ऑफलाईन ट्रान्झॅक्शन्स व्हायचे, की आय एम सॅमसंग, यू आर रिसायकलर. मी तुम्हाला सांगणार अरे मला 200 TVचं सर्टिफिकेट दे, आय विल पे यू जे काही तुमचा खर्च असेल त्याप्रमाणे, आणि ते सर्टिफिकेट ते विकत घ्यायचे. बट आता गव्हर्नमेंटने असं केलं आहे की त्या EPR पोर्टलवरतीच सर्टिफिकेट जनरेट होईल. जे काही मी काम करणार आहे ॲज अ रिसायकलर, आय हॅव टू गिव्ह इनपुट टू द गव्हर्नमेंट की हे मी रिसायकलिंग केलं. त्याचं गव्हर्नमेंटच्या साईटवरती क्रेडिट्स जनरेट होतात, त्याला EPR क्रेडिट्स म्हणतात. आणि देन सॅमसंग कॅन बाय दोज क्रेडिट्स फ्रॉम द पोर्टल इटसेल्फ, की मे बी ट्रान्झॅक्शन्स विल बी ऑफलाईन, की जे सपोज रिसायकलरला पेमेंट करायचं आहे जे काय ते ऑफलाईन आहे. बट क्रेडिट ट्रान्सफर्स जे होणार आहेत ते क्रेडिट ट्रान्सफर्स हे गव्हर्नमेंटच्या EPR साईटवरूनच होणार आहेत. तर हे मॅन्डेटरी आहे इंडियामध्ये आता, आणि हे 2016चा जो रूल आहे तो हे रूल सांगतो. गुड. म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्टेप्स अजून जरी विजिबल दिसत नसल्या आणि इनफ नसल्या तरी करतंय गव्हर्नमेंट काहीतरी. खूप चांगलं काम करतंय गव्हर्नमेंट. इज डुईंग अ एक्सलंट वर्क. खूप रेग्युलेशन्स चांगले येत आहेत.
त्यात काही लोक आहेत की त्यांना जे पॉलिसी मेकिंगमध्ये हेल्प करत आहेत, ज्यांनी जसं कालच्या मॅडम होत्या ज्यांना मी भेटलो, त्यांनी लाईक ई वेस्टचं कसं लिहायचं हे डिस्कशन्समध्ये त्या इन्व्हॉल्व्ह होत्या. म्हणजे दॅट टाईप ऑफ पीपल आर देअर की जे ऑलरेडी ह्या अशा माझ्यासारख्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत अँड दे आर हेल्पिंग गव्हर्नमेंट की कशा पॉलिसीज बनवू शकतो आणि हाऊ कॅन वी स्ट्रीमलाईन धिस की हे चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो. माझ्या घरी ना सर ओला कचरा आम्ही जातच नाही कचरा डेपोला. माझ्या घरी कंपोस्ट खत आम्ही निर्माण करतो आणि त्याच्यावरून आम्ही गच्चीवरून माझे आईवडील काय ते शेती वगैरे घरगुती करतात. गुड गुड. तुम्ही ही सांगितली झाली कंपनीची जबाबदारी. सजग नागरिक म्हणून लोकांची काय जबाबदारी आहे की तुमच्याकडे ई वेस्ट असेल तर तुम्ही अशी विल्हेवाट लावली पाहिजे किंवा तुम्ही वस्तू विकत घेतानाच काय काय त्याचे नॉर्म्स पाहिले पाहिजे. सजग नागरिक म्हणून काय जबाबदारी लोक? हो, जेव्हा एकतर आपण सजग नागरिक म्हणून ती वस्तू गरजेची आहे का हे सगळ्यात पहिले पाहणं गरजेचं आहे की मला किती रिक्वायरमेंट आहे. माझ्याकडे समजा मोबाईलचं उदाहरण घेतलं आपण की माझा मोबाईल चालतोय, मोबाईलचा वापर जो होतोय तो जर मोबाईलच्या ॲक्टिव्हिटीसाठी लागणारं सगळे काही फीचर्स वर्क होत असतील तर मी फक्त फॅशन म्हणून मोबाईल चेंज करायला पाहिजे का? तर नाही. कारण की तुम्ही जेव्हा एक्सेस युसेज करता दॅट लीड्स टू जनरेशन ऑफ अ वेस्ट. की तो एक सजग नागरिक म्हणून आपण विचार करायला हवा की माझी गरज काय आहे, त्या हिशोबाने मी वस्तू कुठली असेल, मोबाईलचं उदाहरण आहे, कुठली वस्तू असेल ती करायला पाहिजे. दुसरं, जेव्हा आपल्या घरात एखादी वस्तू येते आहे आणि ती वस्तू आल्यानंतर आपला वापर संपलेला आहे आता, तर ती वस्तू फेकताना आपण हा विचार करायला पाहिजे की ह्या फेकल्यानंतर ह्या वस्तूचं काय होतं आहे. सो हा कॉन्शियस विचार नेहमीच आपला असायला पाहिजे की मी कुठलीही गोष्ट असेल, इवन एखादं छोटंसं मॅगी घरात घेऊन येतो आपण आणि त्याचं रॅपर आहे मॅगीचं, सो ते मी कचऱ्यात टाकल्यानंतर ह्याचं काय होत असेल हा पण विचार करणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी एक योग्य पद्धत अशी आहे की आपण सॅग्रिगेशन ॲट सोर्स असं जे म्हणतो की ओला कचरा सुका कचरा इथपर्यंत आपण होतो. आता त्याच्या पुढच्या स्टेपवरती आपल्याला जाणं गरजेचं आहे की ज्या काही वस्तू फेकतो त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात हे मला समजायला पाहिजे. की जसं वेस्टमध्ये कॅटेगरीज वेगवेगळ्या, जसं मी बोललो आत्ता, किंवा जे नैसर्गिक किंवा आपण जे नेचर तयार करतो, ज्या वस्तू बनवतो नेचर, त्याचा जो कचरा होतो म्हणजे निसर्ग आपण त्याला म्हणू, निसर्ग जो कचरा तयार करतो तो निसर्ग स्वतःच कंपोस्ट करतो, त्याला आपली काही मदत लागत नाही तो कंपोस्टिंग करण्यासाठी. म्हणजे खूप चांगलं उदाहरण आहे की जे लोकांना लक्षात येत नाही की आपली नखं आहेत, सो ही नखं निसर्ग निर्मित आहेत, त्याला काही कोणाला इंजेक्शन द्यायला लागत नाही नखं वाढवण्यासाठी, ते ऑटोमॅटिक वाढतात. सो नखं आहेत, केस आहेत आपले, हे कंपोस्टेबल आहेत ॲटोमॅटिकली बिकॉज इट्स अ गॉड्स क्रिएशन, की ते निसर्गाने बनवलेलं आहे आणि ते प्रॉपर पद्धतीने कंपोस्टिंग होऊ शकतं. बट ज्या मानवनिर्मित जेवढ्या काही वस्तू आहेत त्या रिसायकलच कराव्या लागतात, त्या ॲटोमॅटिकली कंपोस्ट होत नाहीत. म्हणजे फूड आयटम्स सोडले तुम्ही की जे आपण कंपोस्ट करतो, फूड आयटम्स पण नॅचरली आहेत. बट ज्या वस्तू आपण तयार केल्या आहेत, जसं प्लॅस्टिक आहे, ई वेस्ट आहे, ऑइल आहे, ह्या सगळ्या वस्तू आहेत, ह्याला तुम्हाला प्रॉपर रिसायकलरपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मग हे करण्यासाठी मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो की मी माझ्या घरामध्ये ह्याचं वेगळं वेगळं करून ठेवू शकतो आणि जेव्हा एक सर्टन अमाऊंट होईल तेव्हा कुठली तरी ऑर्गनायझेशन 100% काम करते. म्हणजे मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो की असं वेस्ट नाही आहे की ज्याच्यासारखी ऑर्गनायझेशन नाही आहे की तुम्हाला ते देण्यासाठी प्रॉब्लेम आहे. फक्त तुम्हाला शोधावी लागेल की लाईक आता सपोज मी ॲज अ सर्व केअर जेव्हा हे काम करतो, ई वेस्टवरती आम्ही काम सुरू केलं आणि लोकांकडे जायला लागलो तर त्यांनी विचारायला सुरुवात केली, अरे तुम्ही प्लॅस्टिकवरती का नाही करत आहे आमच्याकडे. आणि खूप सजग नागरिक आहेत की जे प्लॅस्टिक सॅग्रिगेशन करून ठेवतात घरी, आणि मग ते आम्ही कोणाला द्यायचं आम्हाला समजत नाही. जर ते म्युन्सिपाल्टीच्या व्हेकलमध्ये दिलं तर त्यांच्यावरती खूप लोड आहे की ते सगळे एकत्रच ते कचऱ्यामध्ये जातं. तो त्याचं काही का करतात लोक, बिकॉज ते त्यांना फील होतं की इट्स अ रिसोर्स, की जे प्लॅस्टिक बनवलं जातं ते क्रूड ऑइलपासून बनतं. बरोबर. सो क्रूड ऑइल इज अ रिसोर्स, की तो कुठून आपण जमिनीमधूनच क्रूड ऑइल काढतो ना, आणि ते रिसोर्स आहे, ते परत परत मिळवणं डिफिकल्ट आहे आपल्यासाठी. म्हणून मग प्लॅस्टिक प्रॉपर रिसायकलरपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी लोक सेग्रिगेशन ॲट सोर्स करतात. मग त्या लोकांनी आम्हाला अप्रोच केला की तुम्ही प्लॅस्टिक पण आमच्याकडनं घ्या. सो देन वी स्टार्टेड विथ प्लॅस्टिक, की प्लॅस्टिक कलेक्शन करू आणि ते प्रॉपर रिसायकलरपर्यंत पोहोचू. सो सेग्रिगेशन ॲट सोर्स इज द की, असं आपण म्हणू शकतो याला. मला या काही वर्षात एक हे जाणवतं आहे सर, की माझ्या आजोबांनी 1980 सालीला घेतलेला रेडिओ जो अजूनही चांगला आहे,
अनेक घरातल्या वस्तू आहेत की ज्या खूप वर्षांपूर्वीच्या आहे पण त्या चांगल्या आहेत. पण एवढ्या 10 वर्षामध्ये ना ज्या नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो ते 3-4 वर्षामध्ये खराब होऊन जात आहेत. ओके, ओके. आणि 3-4 वर्षात खराब झाले की काय फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. सो पुन्हा माझा रोख कंपनीजकडेच आहेत की मुद्दाम कमी क्वालिटीच्या वस्तू बनवल्या जातात का? मुद्दाम ई वेस्ट वाढवण्यासाठी म्हणा किंवा मुद्दाम ती वस्तू पुन्हा खराब होऊन मुद्दाम पुन्हा कस्टमर आमच्या दारात यावा. असं काही केलं जातं आहे का? जर याला हे किती जबाबदार आहे? नाही, आता ॲक्च्युली फॉर्च्युनेटली मी प्रोडक्शन साईडला पण काम केलं आहे. आम्ही व्हिडिओकॉनमध्ये असताना खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आम्ही एक रिपोर्ट बनवायचो जेव्हा मी प्रोडक्ट सपोर्ट डिपार्टमेंटसाठी काम करायचो, की ते डिपार्टमेंटचा जॉब होता की क्वालिटी रिपोर्ट बनवणं आणि मॅन्युफॅक्चरिंग साईडला प्रेझेंट करणं की तुमच्या मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्टमध्ये किती फेल्युअर आहे. सो ह्याचे जे पर्सेंटेज होते ते व्हॅरी व्हायचे डिपेंड ऑन द प्रॉडक्ट, डिपेंड ऑन द मॉडेल. तर ते असं मॉडेल वाईज रिपोर्ट बनला जायचा. तर प्रयत्न असायचा की इट शुड बी लेस दॅन 1%, की ते 1% कमी फेल्युअर असायला पाहिजे. फेल्युअरचा अर्थ काय आहे की ते प्रॉडक्ट विकले, कस्टमरकडे वॉरंटी पिरियडमध्ये ते फेल झालं आणि त्याच्यात काही पार्ट रिक्वायर्ड आहे तरच ते फेल्युअर कन्सिडर होतं. अदरवाईज सॉफ्टवेअर अपग्रेड वगैरे इट्स नॉट अ फेल्युअर, इट्स जस्ट काहीतरी व्हायरसेस वगैरे असतील, बट पार्ट फेल्युअर इट्स अ फेल्युअर. सो ते पर्सेंटेज खूप कमी प्रमाणात मेंटेन करण्याचं मॅन्युफॅक्चरर काम करतात. बट तुम्ही जे उदाहरण सांगितलं की तुमच्याकडे रेडिओ होता, तर त्यावेळेस रेडिओ किती लोकांकडे होता आणि त्याचं पर्सेंटेज जर आपण काढलं तर आता तर आपण रेडिओ वापरत नाही, पण जर समजा आपण टी व्हीचं उदाहरण घेतलं की सपोज मी ज्या गावातून आलो त्या गावामध्ये मी 6th स्टँडर्डला असताना आमच्या गावात एकच टी व्ही होता, तो पण 60 फूट अँटेना आणि मग त्याच्यावरती तो टी व्ही चालायचा. सो त्यावेळेसचं जे फेल्युअर व्हायचं, सपोज एका गावात एक टी व्ही फेल झाला तर तो त्या एका गावातला एकच टी व्ही फेल झाला आहे ना, त्यामुळे काय नाही आहे. पण आता त्याच गावामध्ये जर समजा 100 घरं असतील, 100 टी व्ही आहेत, तर त्याच्यातून 3-4 टी व्ही फेल झाले तर लोकांना वाटतं अरे नाही, प्रोडक्ट खूप जास्त फेल होत आहेत. बट देर इज अ पर्सेंटेज की जे एक सर्टन पर्सेंटेज फेल्युअर असतंच. आणि आता देर इज अ कन्सेप्ट कॉल की रिपेरेबिलिटी, की रिपेरेबिलिटी आजकाल प्रमोशन्स होतं आहे सगळीकडे की प्रत्येक प्रॉडक्ट हे रिपेरेबल असायला पाहिजे. सो मग लोक म्हणतात अरे नाही, मी एका ब्रँडचं प्रॉडक्ट घेतलं आणि मला त्यांच्याच सर्व्हिस सेंटरमध्ये जावं लागतं ते रिपेअर करण्यासाठी. बट आता जे की ऑलरेडी युरोप किंवा अशा डेव्हलप कंट्रीमध्ये जे रूल इम्प्लिमेंटेड आहेत, तसा भारत सरकारने 2022मध्ये राईट टू रिपेअर नावाचा एक लॉ घेऊन आलेत. सो कन्झ्युमर हॅज अ राईट टू रिपेअर हिज प्रॉडक्ट अँड ही कॅन रिपेअर इट एनिव्हेअर, की मी स्वतः पण रिपेअर करू शकतो. मग याच्यासाठी काय लागेल आपल्याला, की याचं टेक्निकल इन्फॉर्मेशन लागेल, त्याचे ब्लॉक डायग्राम्स लागतील, सर्किटचे इन्फॉर्मेशन लागेल, स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी लागेल. तर मग हे कसं होणार? सो गव्हर्नमेंट इज वर्किंग ऑन अ पोर्टल, की ज्या पोर्टलवरती ही सगळी इन्फॉर्मेशन रिस्पेक्टिव्ह ब्रँड ठेवेल, की हा मॉडेल आहे, त्याच्यामध्ये हे स्पेअर पार्ट लागतात, त्याची प्राइसिंग ही आहे, त्याचे स्पेसिफिकेशन्स, त्याच्या ब्लॉक डायग्राम, एव्हरीथिंग इज अवेलेबल. सो ते प्रॉडक्ट जरी फेल झालं तर ते आपण रिपेअर करू शकतो. ह्याचं गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी पण काम करतं आहे. आणि जर तसं केलं तर आपण ह्या वेस्ट जे घडतं आहे ते पण कमी करण्यासाठी 100% आपलं योगदान होऊ शकतं. एक्झॅक्टली. हां, आणि लोकांची हे पण सध्या कमी झाली आहे सर, की एखाद्या वस्तूचा एखादा पार्ट खराब झाला तर ते फेकून देतात. हां, म्हणजे तो रिपेअर केला गेला तो पाहिजे. रिसेल एक्सचेंजमध्ये टाकतात लोक. बट इट शुड नॉट बी, की आपण प्रयत्न करायला पाहिजे. जर तुम्हाला नाही वापरायचं आहे तर यू रिपेअर इट, तुम्ही तुमच्या कामवाल्यांना द्या वापरायला, दे विल हॅपीली एन्जॉय दॅट प्रोडक्ट, की तुम्ही ते वापरू शकता. तर आपण हाच प्रयत्न करायला पाहिजे की हे वेस्ट जनरेशन कसं कमी करू शकतो. सो जर काहीच कामाचं नसेल तर ऑप्शन नाही आपल्याकडे, बट पार्ट फेल झाला आहे म्हणून प्रॉडक्ट फेकून देणे इज नॉट वर्थ. आणि तुम्ही रिपेअर करू शकता. देर आर पीपल खूप, म्हणजे तुम्ही मध्ये एक न्यूज वाचली असेल, ॲपलचे CEO आले होते, टीम कुक, आणि त्यांनी मुंबईमध्ये एका छोट्याशा लोकल रिपेअर शॉपमध्ये व्हिजिट केली, की बिकॉज ते ॲपलचं सॉफ्टवेअर ब्रेक करायचे ती लोक. सो असं पण अशी एक्सपर्ट लोक इंडियामध्ये आहेत की तुम्हाला कुठलाही तुमचा मोबाईल असेल ना ते रिपेअर करून देतील. पुण्यामध्ये पण आहेत की जे लोक काहीही प्रॉब्लेम असू द्या ते तुम्हाला रिपेअर करून देऊ शकतात. त्यामुळे व्हाय शुड नॉट वी ट्राय, की बाबा आपण एक रिपेअर करून त्याला परत एक लाईफ देण्याचा प्रयत्न करायला. जे टॅलेंट चुकीच्या मार्गाला जे चाललंय त्यांनी योग्य मार्गाला काम केलं पाहिजे. करेक्ट. सर, माझ्याकडे समजा 10 वस्तू आहेत आणि मला त्या द्यायच्या आहेत कोणाला तरी, म्हणजे तुमच्यासारख्या कंपनीला. लोकांनी कसं अप्रोच झालं पाहिजे तुम्हाला, आणि तुमच्या कंपनीचं थोडंसं मला काम करण्याची पद्धत समजून घ्यायची आहे. कुठे कुठे तुम्ही जाता, तुम्ही स्वतःहून अवेअरनेस क्रिएट करताय का लोकांमध्ये, आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? जे लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आजच्या डेटला काय आहे की एव्हरीथिंग इज ऑनलाईन, राईट? की
तुम्हाला ग्रॉसरी हवी आहे, 7 मिनिट्समध्ये ग्रॉसरी मिळते. तुम्हाला फर्निचर हवं आहे, सो युल गेट फर्निचर विदिन अ 1 डे. मुंबईवरून डिलिव्हरी एका दिवसात पुण्यात येते. सो सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत. मग आम्ही विचार केला की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काहीतरी लोकांना कन्व्हिनियन्स क्रिएट करायला पाहिजे. तो कन्व्हिनियन्स कसा येईल की ऑनलाईन पाहिजे, की तुमच्याकडे काहीतरी ऑनलाईन माध्यम पाहिजे, तर तुम्ही कन्व्हिनियन्स क्रिएट करू शकता की लोकांना कुठे सर्च करायची गरज नाही आहे. सो मग आम्ही एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलं की जे ॲप्लिकेशनचं नाव सर्व केअर आहे. सो त्या सर्व केअरच्या ॲप्लिकेशनमध्ये ऑप्शन्स आहेत वेगवेगळे, की लाईक यू कॅन गिव्ह तुम्ही ई वेस्ट रिक्वेस्ट रेज करू शकता, प्लॅस्टिक वेस्ट डिस्पोज करण्याची रिक्वेस्ट रेज करू शकता, यूज कुकिंग ऑइलची रिक्वेस्ट रेज करू शकता. तर ती रिक्वेस्ट रेज केल्यानंतर आमच्या टीमकडे जाते. सो तुम्ही त्या रिक्वेस्ट रेज करताना तुम्ही तुमचा कन्व्हिनियंट डे पण चूज करू शकता की तुम्हाला कोणत्या दिवशी ते पिकअप करायचं आहे. म्हणजे दॅट यू कॅन शेड्यूल द रिक्वेस्ट की तुम्ही सॅटर्डेला अवेलेबल आहेत, तर देन सॅटर्डे पर्सन विल कम अँड पिकअप. सो ती रिक्वेस्ट जनरेट केल्यानंतर आमची व्हेकल जाते. आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल यूज करतो पिकअप करण्यासाठी, कारण इमिशन कमी होण्यासाठी म्हणून. आणि सो आवर रिप्रेझेंटेटिव्ह गोज टू द डोअर स्टेप, की कस्टमरच्या घरी जातो आम्ही त्यांच्या आणि तिथून ते पिकअप करतो. अच्छा. सो अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट पिकअपचं कन्व्हिनियन्स क्रिएट करण्यासाठी आपण हे ॲप्लिकेशन वापरतो. दुसरं माध्यम असं आहे की आपण वेबसाईट, काही लोकांना अडचण असते का रे मी ॲप्लिकेशन नाही डाउनलोड करणार, माझी मेमरी जाते, तर मग तुम्ही त्यासाठी आमची वेबसाईट यूज करू शकता की जी www.servecare.com आहे. तर त्या वेबसाईटच्या माध्यमातून पण तुम्ही रिक्वेस्ट रेज करू शकता. आणि ते जेव्हा रिक्वेस्ट आमच्याकडे येतो तेव्हा मग आम्ही अपॉइंटमेंट घेतो कस्टमरची, बिकॉज दॅट अपॉइंटमेंट इज नॉट अवेलेबल ॲज ऑफ नाऊ सर्व केअरवरती. बट अपॉइंटमेंट घेऊनच कस्टमरच्या घरी आम्ही पिकअपला जातो. ओके. थर्ड ऑप्शन आहे की आम्ही आमचा जो मोबाईल नंबर आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की 9069537537. सो ह्या मोबाईल नंबरवरती जर फोन केला तर आम्ही ऑन बिहाफ ऑफ कस्टमर ती रिक्वेस्ट आमच्या पोर्टलमध्ये रजिस्टर करतो. कस्टमरला मेसेज जातो प्रॉपरली की तुमची रिक्वेस्ट रजिस्टर झाली आहे, आणि अकॉर्डिंगली ती आमच्या जे पिकअप एक्झिक्युटिव्ज आहेत ते लोक जाऊन ते पिकअप करतात. अशा माध्यमातून आम्ही हे काम करतो आहे. हे जी सर्व्हिस अवेलेबल आहे आपली सध्या, हे पुणे शहर पूर्ण, की पुण्यात तुम्ही कुठे असाल तर ही रिक्वेस्ट रेज करू शकता. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही सगळीकडे हे काम करतो आहे. आणि गोव्यामध्ये आपला प्रेझेन्स आहे. गोव्यामध्ये वी आर डुईंग इट थ्रू रिसायकलर. आणि लवकरच आपण दिल्ली NCR आणि गाझियाबादमध्ये पण आपल्या सर्व्हिसेस सुरू करतो आहेत. हां, सो जिथे खूप मोठं कलेक्शन आहे. आणि सो नवी मुंबई ह्या सगळे प्लॅनमध्ये आहेत की जे इन अ फ्युचर आपण ते लॉन्च करणार आहोत. ॲपवर जाऊन मी समजा बुक केलं सर, तर तुमचा माणूस येतो, तर म्हणजे तो येतो, सो मला काही खर्च आहे त्याला द्यायला, किंवा माझ्या बाजूनी काही मला एक्सपेंडिचर्स आहेत, असं काही आहे का? या व्हेरी गुड क्वेश्चन. की बऱ्याच लोकांना प्रश्न आहे, इवन कंपन्यांना पण प्रश्न आहे की अरे ई वेस्ट द्यायचं तर मला पैसे द्यावे लागतात का? सो कालच एक चाकणमधली एक कंपनी आहे, त्यांनी मला फोन केला. त्यांना गुगलमधनं नंबर मिळाला आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे ई वेस्ट आहे अँड वी नीड टू डू अ कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे तुमच्यासोबत, बिकॉज इट्स अ ISO रिक्वायरमेंट की तुमचं ई वेस्ट कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट असायला पाहिजे. तर त्यांचा प्रश्न पण हाच होता की तुम्ही किती चार्ज करणार आमच्याकडनं ई वेस्ट कलेक्ट करण्यासाठी. सो ही सर्व्हिस जी आहे ई वेस्ट पिकअपची, ही फ्री ऑफ कॉस्ट आहे कस्टमरसाठी, की कुठल्याही व्यक्तीकडून कुठलेही पैसे घेतले जात नाहीत पिकअप करण्यासाठी. हे पिकअप करताना आम्ही ॲज अ टोकन ऑफ ॲप्रिशिएशन म्हणून लोकांना रिवॉर्ड पॉईंट्स देतो. बरं. की तुम्ही एक चांगलं काम करताय, की तुम्ही एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी काम करताय, तुम्ही फॉर्मल रिसायकलिंग प्रमोट करण्यासाठी काम करताय, उलट लोकांना कमाई आहे. हां, सो आम्ही त्या चांगल्या पद्धतीने रिवॉर्ड्स देतो आपण. आणि ते रिवॉर्ड्स त्या ॲप्लिकेशनमध्येच आहेत, की तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये दिसतं की मला कुठल्या प्रॉडक्टमध्ये किती रिवॉर्ड्स मिळणार आहेत. आणि ते रिवॉर्ड्स तुम्ही कुठे यूज करू शकता, तर भारतातल्या टॉप मोस्ट ज्या ई-कॉमर्स कंपनीज आहेत, बिग बास्केट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, इवन विजय सेल्स, क्रोमा, ह्यांच्याकडे तुम्ही ते पॉईंट्स रिडीम करू शकता थ्रू अवर ॲप्लिकेशन. की त्या ॲप्लिकेशनमध्येच फॅसिलिटी आहे, तुम्हाला कुठंही जायची गरज नाही आहे. घरात बसल्या बसल्या तुम्हाला जस्ट रिडीम रिवॉर्डवरती प्रेस करायचं आहे. यू विल गेट ऑप्शन्स की ज्याच्यामध्ये सगळे कुपन्स दिसतील. 500 रुपयाचं कुपन आहे, 100 रुपयाचं कुपन आहे, 1000 रुपयाचं कुपन आहे. आणि ते कुपन तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि तिथूनच तुम्ही शॉपिंग करू शकता. बिग बास्केटच्या ॲपमध्ये जा, कुपन कोड टाका, तुम्हाला पैसे लागणार नाहीत त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूचं. सो
वी आर गिविंग रिवॉर्ड पॉईंट ॲज अ टोकन ऑफ ॲप्रिशिएशन टू द कस्टमर की ते चांगलं काम करतायत. इट्स नॉट अ व्हॅल्यू ऑफ दॅट प्रोडक्ट की ती त्याची व्हॅल्यू आहे, कारण त्याची व्हॅल्यू कदाचित त्याच्यापेक्षाही कमी आहे. बट वी आर गिविंग की एनकरेज करण्यासाठी लोकांनी की त्यांनी ते योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावावी याच्यासाठी म्हणून हे काम ओके, म्हणजे हा गैरसमज दूर झाला की स्वतःला खर्च नाही, उलट पैसे कमवू शकतो आपण ई-वेस्ट विकून. इवन एक किस्सा आहे. सो लाईक विमाननगरमध्ये इन अ टॉप सोसायटी एरिया आम्ही ई वेस्टचा कॅम्प लावलेला. म्हणजे जेव्हा ही कंपनी लॉन्च केली आम्ही तेव्हा माझ्याकडे एस क्रॉस कार आहे. तर एस क्रॉसमध्ये प्रत्येक सॅटर्डे संडेला तो टेंट टाकायचो आम्ही. 8x8चा टेंट गाडीमध्ये टाकणार आणि स्टॉल लावणार की लोकांना माहीत व्हावं की बाबा आपण यू एसचं काम करतो आहे. सो विमाननगरच्या एका चांगल्या एरियामध्ये, पॉश एरियामध्ये तो टेंट लावलेला होता आम्ही. आणि एक इट्स अ गुड हायर मिडल क्लास पर्सन त्यांनी येऊन पाहिलं तुम्ही काय करताय. त्यांनी ते ॲपचं आमचं ब्राउशर वगैरे पण घेतलं आणि त्यांनी नेक्स्ट डेला रिक्वेस्ट टाकली की त्यांच्याकडे एक चार्जर डिस्पोज ऑफ करायचं होतं त्यांना. आणि ही वॉज टेस्टिंग अस, हे नंतर आम्हाला लक्षात आलं. तर म्हणजे आम्ही ते चार्जर पिकअपला पण प्रॉपर ज्या पद्धतीने जायला पाहिजे त्या पद्धतीने आमचा एक्झिक्युटिव्ह गेला. बिकॉज इट वॉज अ चार्जर, तर ते बाईकवरतीच पिकअप होऊ शकत होतं म्हणून वी सेंड दॅट पर्सन आणि ते कलेक्ट करून आलं. सो म्हणजे माझं तुमच्या माध्यमातून लोकांना हे सांगणं आहे की तुमच्याकडे छोट्यातल्या छोटी जरी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तरी पण ती डुअर स्टेप फ्री ऑफ कॉस्ट आम्ही पिकअप करू, ह्याची तुम्ही निश्चिंत राहा याच्याबद्दल. वा, तुम्ही आता उत्तर देताना सर युज्ड कुकिंग ऑइलबद्दल बोलला. बरोबर, मला समजलं नाही ते काय. राईट. सो हे काम करत असताना ना, सो आमच्या असं लक्षात आलं की याचं कुठे रेकॉर्ड भेटणार नाही आपल्याला. बट देर इज अ चान्सेस की जे यूज कुकिंग ऑइल जे रेस्टॉरंट्समध्ये यूज केलं जातं, मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये, ते रेस्टॉरंटमधून ते ऑइल जातं कुठे, हा एक आम्ही थोडा स्टडी केला. तर एक तर काही कंपनीज आहेत ज्या साबण बनवायला घेऊन जातात, इंडस्ट्रियल सोप बनवला जातो. आणि काही लोक आहेत जे स्क्रॅप डीलर्स आहेत, स्क्रॅप वेंडर्स आहेत की जे स्क्रॅपचाच बिझनेस करतात. ते लोक पण ऑइल परचेस करतात. तर अशी पॉसिबिलिटी आहे की ते ऑइल कृत्रिमरित्या की ज्याच्यामध्ये काही केमिकल्स यूज करून त्याला प्युरिफाय केलं जातं. एक मी मध्ये इन्स्टावरती पण ॲडव्हर्टाईज पाहिली की एक छोटंसं कुठलं तरी केमिकल येतं की जे तुम्ही जर ऑइलमध्ये टाकलं की लगेच त्याचा कलर चेंज होतो आणि इट लुक लाईक अ फ्रेश ऑइल. तर हे ऑइल जे स्ट्रीट वेंडर्स असतात त्यांच्याकडे जाण्याची पॉसिबिलिटी असू शकते. इव्हन आपल्या मागच्या पॉडकास्टमध्येच आम्ही एक खाद्य तज्ज्ञ आणले होते. त्यांनी सांगितलं की हॉटेल्समधनं घेतलेलं तेल त्या स्ट्रीट वेंडर्सना दिलं जातं आणि म्हणून तो त्यांच्या वड्यांना एक वेगळा खमंग वास असतो, कारण सारखं वापरून त्याच्यामध्ये हे झालेलं असतं. सो आपण म्हणजे 100% स्ट्रीट वेंडर्स असंच करतात असं म्हणू शकत नाही. बट देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ धिस. म्हणून मग आम्ही काय विचार केला की ह्याला आपण रेग्युलराईज करण्यासाठी काही करू शकतो का. सो लाईक 2 वर्ष म्हणजे आय थिंक 1.5 year हम लोग याच्यावरती आम्ही लोक अभ्यास करत होतो की ह्याचं करायचं काय. सो मग एक लक्षात आलं की एक युरोपियन कंपनी आहे ज्यांचं मुंजर भारत असं नाव आहे. जेव्हा मिस्टर धर्मेंद्र प्रधान जे आपले मिनिस्टर होते ते युरोपच्या टूरवर होते आणि त्यांना ही कंपनी दिसली तिथे की जे यूज कुकिंग ऑइलपासून बायोडिझेल बनवतात. सो ही इन्व्हायटेड दॅट कंपनी टू इंडिया की तुम्ही असं इंडियामध्ये येऊन आमच्याकडे एक सेटअप करा आणि तुम्ही बायोडिझेल बनवा. सो ही कंपनी आम्हाला गुगलवरतीच भेटली की ही कंपनी आहे की जी असं असं काम करते. सो देन वी अप्रोच देम. मग त्याच्यात 1 वर्ष गेलं की त्यांच्यासोबत टायअप होण्यासाठी वगैरे वगैरे सगळं. आणि वी स्टार्टेड. सो त्यांनी आम्हाला ॲथोरायझेशन दिलं की ओके तुम्ही नगर जिल्ह्यासाठी आमचं काम करा. सो नगर इज अ फेवरेट सिटी की आम्ही तिथून पुढे मोठे आलो इकडे. सो मग आम्ही सुरुवात केली, नगरपासून काम करायला सुरुवात केली. सो आम्ही काय करतो की जे रेस्टॉरंट्स आहेत त्या रेस्टॉरंट्सला अप्रोच करतो, त्यांना हे पटवून देतो की अरे हे तुम्ही जे यूज कुकिंग ऑइल आहे ते योग्य पद्धतीच्याच लोकांना द्या आणि त्याचं तुम्ही सर्टिफिकेट घ्या की ज्या व्यक्तीला तुम्ही देताय त्याच्याकडनं तुम्हाला डॉक्युमेंट मिळायला हवं की हे यूज कुकिंग ऑइल एवढ्या लिटर एवढे kg आम्ही डिस्पोज ऑफ ह्या व्यक्तीच्या माध्यमातून केलं. सो वी आर ॲथोराइज्ड की आम्हाला मुंजर भारतने ॲथोरायझेशन दिलं आहे की तुम्ही आमच्या बिहाफमध्ये तुम्ही कलेक्शन्स करू शकता अँड वी विल मेक अ बायोडिझेल आउट ऑफ इट. की जे बायोडिझेल भारतामध्ये बायोडिझेल इंडिपेंडेंटली बिझनेस करायला अलाउड नाही आहे. बायोडिझेल हे ज्या PSUs आहेत गव्हर्नमेंटच्या, जसं हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, त्यांना द्यावं लागतं आणि ते लोक मग नॉर्मल जे पेट्रोलियम डिझेल आहे त्या डिझेलमध्ये त्याला मिक्स करतात आणि ते इट इज गुड डिझेल. सो बायोडिझेल मीन्स ते आपले जे पर्यावरण
खराब होऊ नये याच्यासाठी पण ते बायोडिझेल काम करतो. सो मग हे असं काम आपण नगर जिल्ह्यामध्ये पण करतोय आणि आता जेव्हा आपलं नगरचं काम पाहिलं त्यांनी त्यावेळेस आपण पुण्याचं पण त्यांनी आपल्याला काम दिलं की तुम्ही पुण्यामध्ये पण काम करा. आणि वी आर प्राऊड टू से की अराउंड एक 50 रेस्टॉरंट्स की जे खूप चांगले चांगले रेस्टॉरंट्स आहेत की त्यांच्यासोबत आम्ही काम करतो. सो लाईक संदीप रेस्टॉरंट तुम्हाला माहीत असेल पुण्यातलं. सो दे आर डुईंग गुड जॉब की ते सगळं ऑइल त्यांचं प्रॉपर पद्धतीने डिस्पोज ऑफ करतात. टिपटॉप इंटरनॅशनल आहे. असे मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत आणि यू वोंट बिलीव्ह की अशा रेस्टॉरंट्समधून साधारण एका रेस्टॉरंटमधून 200-300 kg ते यूज कुकिंग ऑइल सेपरेट ठेवलं जातं आणि ते बायोडिझेल बनवायला जातं. तर त्या रेंजमध्ये पण इवन आपण एंड युजर्स म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरी सेपरेट ठेवलं सॅग्रिगेट करून ठेवलं यूज कुकिंग ऑइल तर आपण एंड युजरकडनं पण पिकअप करतो. सो क्वांटिटी इज नॉट अ मॅटर. तुम्ही ते करताय हे खूप चांगलं काम करताय म्हणून आम्ही ही सर्व्हिस देतो की घरातून पण पिकअप करू शकतो यूज कुकिंग ऑइल. येस होत आहेत लोक आणि आले ॲक्च्युली इंडिव्हिज्युअल लोक पण आम्हाला रिक्वेस्ट करतात. सो लाईक म्हणजे सपोज तुम्ही 200 किलो एका हॉटेलमधनं घेताय ऑइल आणि एका व्यक्तीकडून 200 ग्रॅमच मिळतंय. सो आमच्यासाठी दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. सो तो व्यक्तीचं इंटेन्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट की तो 200 ग्रॅम आम्हाला ऑइल देतोय म्हणजे तो मेहनत करतोय की त्याच्या घरात साठवून ठेवतोय आणि मग देतोय. सो त्यामुळे आम्ही सर्व्हिस लोकांना फ्री ऑफ कॉस्ट देतोय की तुम्हाला टू डेव्हलप दॅट हॅबिट की हे चांगली हॅबिट आहे म्हणून आम्ही हे सर्व्हिसेस चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. सर कमिंग बॅक टू द टॉपिक ई वेस्ट. एक फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे लोकांचा. माझा मोबाईल खराब झाला आहे, मला माहिती हा फेकून देण्याच्याच लायकी त्याचं काहीच होऊ शकत नाही, पण खूप लोक फेकून यासाठी देत नाही त्यातल्या डेटाचं काय होईल पुढे त्यांना भीती वाटत असते. बरोबर. सो डेटावर काही होतं ई वेस्ट? ॲक्च्युली प्रत्येक रिसायकलरकडे डेटा सर्टिफिकेशन नावाची सिस्टम असते. बरं. की जेव्हा नॉर्मली काय होतं की काही लोक मोबाईल तोडूनच देतात. तोडल्यानंतर त्यामध्ये डेटाचा काही प्रश्नच नाही आहे, तो गेलाच आहे. बट त्याच्यासाठी प्रोसेस पण आहेत की खूप स्टँडर्ड सॉफ्टवेअर्स आहेत की जे बंद मोबाईलचा डेटा इरेज करू शकतात. देन आपण मॅन्युअली त्याला डिस्कार्ड करू शकतो. त्याच्यामध्ये जो मायकॉन IC असतो तो जर एकदा ब्रेक केला तर तो डेटा कुणीही चोरू शकत नाही तुमचा. बट तुमचं फॉर्मल रिसायकलिंगमध्ये ते मटेरियल पोहोचणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही जर बाहेर दिला तर तुमची काही श्युअरिटी नाही की त्या डेटाचं काय होईल त्याच्यामध्ये. बिकॉज ऑल दो मोबाईल इज स्विच्ड ऑफ तर तो डेटा रिकवर होण्याच्या पॉसिबिलिटीज असतात. सो त्यासाठी फॉर्मल रिसायकलिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि इवन लॅपटॉपमध्ये पण जे आपल्या डिव्हायसेस हार्ड डिस्क असतात तर त्याचं पण डेटा इरेज करण्याचे मेकॅनिझम आहेत. सो US सारख्या कंट्रीमध्ये खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत की ह्या डेटा सॉफ्टवेअर्सवरती आता भारतामध्ये पण झाल्या आहेत त्या कंपनीज. बट एक बिझनेस आहे मोठा की डेटा डिस्ट्रक्शन नावाचा की रिसायकलरला जर असं फील होत असेल की अरे हे मला अफोर्ड नाही होते हे डेटा डिस्ट्रक्शन करणं वगैरे तर ही कॅन हायर दॅट एजन्सी की जे डेटा डिस्ट्रक्शनचंच काम करते आणि योग्य पद्धतीने काम झाल्यानंतरच मग ते रिसायकलिंग होतं. ग्रेट. सो पीपल आर डुईंग गुड जॉब ह्या क्षेत्रात. म्हणजे फॉर्मल आणि ऑर्गनाइज क्षेत्रामध्ये आपला इवेस्टचा डेटा इवेस्ट देणं हे सेफ आहे. इवन ह्याच्यामध्ये अजून एक मिसकन्सेप्शन आहे लोकांचं की माझा मोबाईल आहे तो मी दिल्यानंतर जर त्या मोबाईलचा वापर कोणी चुकीच्या पद्धतीने केला की त्याच्यामध्ये दुसरं सिम कार्ड टाकलं आणि लोक अतिरेकी कारवाई केल्या किंवा काय केलं तर मलाच पकडतील येऊन गव्हर्नमेंटची लोक. तर हे मिसकन्सेप्शन आहे. ॲक्च्युली काय असतं की जो मोबाईल फोन असतो त्याचं ओनरशिप इज नॉट देअर. मोबाईल फोन घेताना आपल्याला आधार कार्ड द्यावं लागत नाही. बरोबर. सो तुम्ही घेतला असेल मोबाईल फोन कधीच नाही. जर तुम्ही रिलायन्सचा मोबाईल घेतला असेल पूर्वी की ज्याचं सिम कार्ड इनबिल्ट होतं तेव्हा मात्र तुम्हाला आधार कार्ड द्यायला लागतं. बट जो GSM हँडसेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड द्यावं नाही लागत. वी कॅन गो अँड बाय एनी मोबाईल, कुठलाही मोबाईल घेऊ शकतो. मग त्याचं ओनरशिप कशी डिफाईन होते तर ती ओनरशिप डिफाईन होते सिम कार्डवरनं की जे सिम कार्ड तुम्ही घेता तिथे मात्र तुम्हाला तुमचं थंब पण द्यायला लागतो, आधार कार्ड पण द्यायला लागतं. सो ओनरशिप इज विथ सिम कार्ड. आणि जेव्हा ते सिम कार्ड त्या मोबाईलमध्ये टाकलं जातं तर ओनर ऑफ दॅट मोबाईल इज द सिम कार्ड होल्डर की जे सिम त्याच्यामध्ये टाकलेलं आहे दॅट इज द ओनर ऑफ दॅट मोबाईल. आणि त्याला पकडलं जातं जर काही इन्सिडेंट घडला की तो सिम कोणाचा होता. सो सिम कार्ड इज मोर डेंजरस दॅन मोबाईल. तर त्यामुळे आपण सिम कार्डचा विचार नाही करत कुठे फेकतोय त्याचा, मोबाईलचा विचार करतो. हां. सो सिम कार्ड ओनरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर ते सिम कार्ड चालू असेल तर ते बंद असेल आणि त्याचा नंबर दुसऱ्या सिम कार्डवरती शिफ्ट केलेला असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. बट ओनरशिप लाईज विथ सिम कार्ड नॉट विथ मोबाईल असं सिच्युएशन आहे. हो.
हे पण नवीन होतं माझ्यासाठी. शेवटाकडे येतोय सर आपण. कुठल्या कुठल्या वस्तू आहेत की खूप अवघड आहेत डिस्पोज करण्यासाठी किंवा रिसायकल करण्यासाठी? असं अवघड रिसायकलिंग असं म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक वस्तूसाठी एक प्रोसेस असते हां. आणि त्या प्रोसेसनुसार ती रिसायकलिंग होतं. ओके. तर फक्त हँडलिंग जे आहे ते हँडलिंग इम्पॉर्टंट आहे, की आपण कशा पद्धतीने, जसं मी तुम्हाला डस्टचं एक्झाम्पल दिलं, की जर तुम्हाला माहीत नसेल तर ते ॲक्सिडेंट्स होण्याच्या पॉसिबिलिटीज असतात, किंवा जे मर्क्युरीचं उदाहरण दिलं की ते तुम्हाला केअरफुली हँडल करायला लागतं. बट सगळे आता एक चॅलेंज आहे इंडियामध्ये, की जे ज्या टी व्हीच्या ज्या ग्लास येतात, की त्या ग्लास रिसायकलिंग करणारी खूप कमी लोक आहेत आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट इज व्हेरी हाय. बरोबर. तर मग त्याला व्हॅल्यू नाही राहत, मग ती लोक कुठेतरी फेकतात, कचऱ्यामध्ये जातात, हे असं होतं. सो अदरवाईज बाकी कुठलं चॅलेंज नाही आहे, की आपण 100% सगळ्या बाकीच्या गोष्टी रिसायकलिंग करू शकतो. आत्ता स्वतःहून खूप लोकांना अवेअरनेस आहे सर, जे IT त काम करतात किंवा जे बघतात इंटरनेट वगैरे. पण खरं चॅलेंज पुढची पिढी आहे, कारण ते जेवढा ई-वेस्ट कचरा निर्माण करणार आहेत, ते जास्त बर्डन ग्लोबली आणि आपल्या देशाला होणार आहे. तर त्यांच्यासाठी सर्व केअर काही करत आहे का? हां, राईट. सो आम्ही स्कूलमध्ये अवेअरनेस कॅम्प्स करतो. मागच्या वर्षभरात एक 8-10 स्कूल्स आहेत, की जिथे आपण त्या स्कूलच्या मॅनेजमेंटशी बोलून ई-वेस्ट अवेअरनेस आणि कलेक्शन असे कॅम्प्स आपण करतो, की ज्याच्यामध्ये मुलांना, जे मुलं कॉन्ट्रीब्यूट करतील ई-वेस्ट कलेक्ट करण्यामध्ये, म्हणजे लाईक त्यांच्या घरातून त्यांनी छोटा जे काही इलेक्ट्रॉनिक वेस्ट जनरेट झालं असेल ते त्यांनी घेऊन त्या स्कूलमध्येच डोनेशन करायचं. तर स्कूलमध्ये आपण एक ई-वेस्ट बिन ठेवतो, जी बिन आपण वॉशिंग मशीनपासून बनवलेली आहे, की जी वॉशिंग मशीन आपल्याला ई-वेस्टमध्ये चाललेली होती, आणि वी हॅव यूज दॅट बॉडी ऑफ द वॉशिंग मशीन, आणि त्याची बिन बनवून ते पण अट्रॅक्टिव्ह वाटतं लोकांना, की अरे हे ई-वेस्ट बिन आहे. तर ती मुलं त्यात ई-वेस्ट डोनेट करतात. जेवढे लोक डोनेट करतात, जेवढे स्टुडंट्स डोनेट करतात, त्यांना आपण इंडिपेंडंट त्या स्कूलच्या सिग्नेचर, स्कूलच्या प्रिन्सिपलची सिग्नेचर आणि आपल्या सर्व केअरच्या सिग्नेचरने सर्टिफिकेट इश्यू करतो. आणि ते सर्टिफिकेट एक त्यांच्यासाठी प्राईड असतं, की अरे मी काहीतरी चांगलं काम केलं, आणि ते घरी जाऊन दाखवतात. सो एक असं उदाहरण म्हणजे आहे, जे की आम्ही SNBP स्कूल रहाटणीमध्ये एक इव्हेंट केला होता, ई-वेस्ट अवेअरनेस आणि कलेक्शन कॅम्प लास्ट इयर. तर त्या कॅम्पमध्ये ज्या दिवशी कॅम्पचा लास्ट डे होता, आय थिंक स्वच्छता 2 ऑक्टोबरला आपण स्वच्छता अभियान म्हणून करतो, तर त्यावेळेसच आम्ही SNBPमध्ये केला होता, आणि दॅट वॉज द लास्ट डे ऑफ द वीक. तर तिथे प्रिन्सिपलला वगैरे सगळ्यांना भेटायला, आणि ते कलेक्शन झालेलं आहे ते कलेक्शन घ्यायला आम्ही गेलो होतो. तर एक पॅरेंट तिथे आलेले होते, आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक वर्षाचा मुलगा असेल, सॉरी नॉट, फर्स्ट स्टँडर्डचा मुलगा असेल, की जो म्हणजे असा त्यांच्या हाताला धरून तिथपर्यंत त्या ई-वेस्ट बिनपर्यंत घेऊन आला होता, की मला हे ई-वेस्ट बिनमध्ये ई-वेस्ट टाकायचं आहे. तर त्याचं विचारलं मी, त्यांच्या आईसोबत होत्या, तर त्यांना विचारलं की हे काय झालं, म्हणजे असं का हा करतोय. तर त्यांनी सांगितलं की काल ह्याच्या सिस्टरने काल ई-वेस्ट डोनेशन केलं, आणि हा म्हटलं मला का नाही दिले, मला पण करायचं आहे, मला त्या बिनमध्ये जाऊन ई-वेस्ट टाकायचं आहे. तर मग त्यांच्या घरात असं एक प्रिंटर होतं, की जे कधीच ते वापरत नव्हते, बट त्यांना लक्षात येत नव्हतं की ह्या प्रिंटरचं करायचं काय. अशा खूप सगळ्या लोकांच्या घरात वस्तू असतात की त्या पडून आहेत सारख्या. तर मग त्यांनी काय आता ई-वेस्टला द्यायचं, हा घरात चर्चेचा विषय ठरला, की अरे ह्या मुलाला काय द्यायचं आपण, आता प्रिंटर तर ह्याच्यासोबत देऊ शकत नाही आहे. मग त्या स्वतः त्या माऊली त्या मुलाच्या इच्छेपोटी ते प्रिंटर घेऊन आल्या आणि ते ई-वेस्टमध्ये दिले. म्हणजे हे जी छोटी जनरेशन आहे, नेक्स्ट जनरेशन आहे, जे फ्युचर ऑफ इंडिया आहेत, त्यांच्यासाठी सर्व केअर म्हणून आम्ही हे अवेअरनेस कॅम्प्स क्रिएट करतो आहे, अवेअरनेस कॅम्प अरेंज करतो, जे वेगवेगळ्या स्कूल्समध्ये करतो. म्हणजे तुमच्या माध्यमातून मी त्या स्कूलला पण अपील करू शकतो, की असं कुठलंही स्कूल असेल की ज्यांना हा अवेअरनेस कॅम्प ठेवायचा आहे, इवन क्लासरूममध्ये जाऊन, प्रत्येक क्लासरूममध्ये जाऊन 20 मिनिट्सचं आम्ही त्यांना सेशन देऊ शकतो, की जे ई-वेस्ट त्यांनी प्रॉपर रिसायकलिंग का करायला हवं, आणि त्याचे हार्मफुल इफेक्ट्स काय आहेत, हे जर आपण त्या मुलांना शिकवू शकलो, तर हे जे सध्याचं चित्र आहे की 5% रिसायकल होतं आहे, 95% इन्फॉर्मलमध्ये जातं आहे, ते फ्युचरमध्ये होणार नाही, असं आम्हाला कॉन्फिडन्स आहे. क्या बात आहे. पुढच्या 5-7-10 वर्षातला ई-वेस्ट मॅनेजमेंट या विषयातलं ट्रेंड काय राहील सर? किती अजून जास्त ई-वेस्ट प्रोड्यूस होईल इंडियामध्ये, जगामध्ये पण, आणि सर्व केअरचं काय टार्गेट आहे पुढच्या 5-7 वर्षातलं? आम्ही जो अभ्यास केला त्याच्यानुसार ऑन ॲन ॲव्हरेज एव्हरी इंडियन हाऊस होल्ड हॅज अराउंड 35 इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. ओके. सो हे जे गॅजेट्स आहेत, एक ना एक दिवस ते एंड ऑफ लाईफ होणार आहेत. सो तुम्ही कॅल्क्युलेट करा
की भारतामध्ये किती घरं असतील बापरे आणि मल्टिप्लाय बाय 35. दिस इज द स्कोप ऑफ बिझनेस. भाई साहब. सो खूप मोठा आहे. त्याच्या व्यतिरिक्त लाईक पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये आय टी कंपनीज आहेत की एवढी सगळी लोकं आहेत आणि त्या कंपनीजला काही टार्गेट्स असतात की लाईक SEZमध्ये आहे, तर जेव्हा एखादं इक्विपमेंट ओल्ड होतं ते इक्विपमेंटचे इमिशन्स वाढतात, तर त्यामुळे एका सर्टन पिरियडनंतर ते इक्विपमेंट्स तुम्हाला वेस्टला द्यावेच लागतात. असं आय टीचा रूल येतो आय टी कंपन्यांसाठी. सो त्यामुळे जेवढी जास्त मॅनपॉवर आय टीमध्ये काम करते तेवढं वेस्ट जास्त जनरेट होतच राहणार. बरोबर. तर त्यामुळे हे वेस्ट इज अ ग्रोईंग फील्ड की जे लोक म्हणजे काही शहरांमध्ये की कुणी याच्यावरती जर काम करत नसेल तर दिस इज अ गुड अपॉर्च्युनिटी आणि हे खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. बिकॉज जसं आपण गव्हर्नमेंटबद्दल बोलतो आहे की गव्हर्नमेंट एवढ्या चांगल्या स्टेप्स घेतं आहे, तर गव्हर्नमेंटचा सपोर्ट सिस्टम्स जे असणार आहेत, बट करावं आपल्यालाच लागणार आहे. म्हणजे सगळं काही गव्हर्नमेंट करणार नाही आहे. बरोबर. सो इंडिव्हिज्युअल युजर आणि इकोसिस्टममध्ये काम करणारे आमच्यासारखे ॲग्रिगेटर्स किंवा रिसायकलर्स ह्यांना सगळ्यांना मिळून एकत्र येऊन चांगल्या पद्धतीचं काम करायला मोठा स्कोप आहे, आपण असं म्हणू शकतो. सो आय थिंक मी हे मेन्शन केलं की नाही मला लक्षात नाही आहे, बट आमच्याकडे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्या दोघांचेही लायसन्स आहेत. क्या बात आहे. सो आम्ही लायसन्स घेऊनच हे काम सुरुवात केलं. वा. आणि जे EPR ह्या शब्दाबद्दल आपण बोललो, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी, की त्याच्यासाठी पण आपल्याकडे लायसन्स आहे की वी कॅन गिव्ह क्रेडिट्स टू द ब्रँड्स, की त्या ब्रँडला आपण जे काम करतो त्याचे क्रेडिट्स आपण ब्रँडला देऊ शकतो. सो ते पण अथॉरायझेशन आपल्याकडे. क्या बात आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घुमून फिरून शेवटी परत लोकांच्या जागरूकतेवरच येतं. जागरूकतेवर. आणि तुम्ही इतकं चांगलं काम करताय सर, लोकांना जागरूक करायचा प्रयत्न करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सर्व केअरचा पसारा वाढत जाओ आणि लोकांमध्ये पण जागरूकता येऊ आणि लोकांच्या घरामध्ये ओला कचरा, सुका कचरा आणि वेस्टचा तिसरा डब्बा लवकरात लवकर लागला पाहिजे. म्हणजे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही पोस्टमनवर आलात आणि हे पत्र आमच्या लोकांसाठी लिहिलं, आमच्या ऑडियन्ससाठी लिहिलं. खूप खूप थँक्यू सर. पुन्हा भेटत राहू. थँक्यू सो मच. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. खरं तर हा ग्लोबल इश्यू आहे जो तुमच्या घरापासून सुरू होतो आणि तुम्हाला पण त्याची कधी ना कधी झळ सोसावी लागू शकते. खरं तर काही मिसकन्सेप्शन्स पण होते या विषयातल्या, ज्या सरांनी आत्ता क्लिअर केल्या आपल्याला. त्यामुळे वेस्ट देताना जबाबदारीने द्या, फॉर्मल सेक्टरमध्येच द्या आणि तुमची जबाबदारी जी आहे, जी कचरा करायची नाही आहे, त्याच्यामध्ये आता वेस्ट हा सुद्धा एक नवीन कंपार्टमेंट ॲड झाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सजग व्हाल अशी आमची अपेक्षा आहे. हाच हेतू होता आजच्या पत्राचा. हे पत्र कसं वाटलं आम्हाला तुम्ही सांगणारच आहात आणि पोस्टमनला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटत राहूया. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.